नमस्कार. 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 श्री मी मुकुंद नमस्कार. मुकुंद दजेकर. अ, मी मुकुंद दजेकर, महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघ. आज अनेक दिवसांच्या योगानंतर आदरणीय श्रीयुत अण्णासाहेब भगवान म्हणजे आपले भगवंतराव बिडवे साहेब, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सर्व आणि अनेक वर्षापासून 40 वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले, अनेक घडामोडी उलाढाली, समाजातले स्थित्यंतरे, अनेक नेत्यांच्या सहवासात असलेले आम्ही सगळेजण त्यांना अण्णासाहेब म्हणतात. भगवानांना अण्णा म्हणतात. अण्णासाहेब अण्णासाहेबाचं एक काय म्हणजे सांगावं तेवढं कमीच आहे. सामाजिक कार्य त्यांनी ज्या विशिष्ट घटकासोबत येऊन, खालच्या तळागाळातल्या माणसासोबत जाऊन त्यांनी आपली जे आज एक जागा घडवून आणली, त्यासोबत समाजातल्या एका विशिष्ट वर्गासोबत न राहता सर्व थरातील लोकांसोबत संपर्कात राहून, बुद्धिवादीपासून सलोन पासून अनेक व्यवसायात असलेल्या अलुतेदार सगळ्यांसोबत संपर्क असून, दांडगा संपर्क असून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचं प्रवास झालेला आहे. आणि 40 वर्ष म्हणजे हे काही कमी नाही आहे. या 40 वर्षाच्या कालावधीतले त्यांचे अनुभव पाहता या महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण तर्फे आपले स्वागत. त्याचबरोबर आज अण्णासाहेब सारख्या महनीय व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी तेवढंच तोडीचा तोड असावा लागतो. ते म्हणजे आमचे महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पणचे आधारस्तंभ, पुण्यातील खंदे कार्यकर्ते आमचे, आणि सर्वांना घेऊन चालणारे आदरणीय श्री चंद्रशेखरजी जगताप. ते जरी पेशाने जरी पत्रकार नाही आहे, नमस्कार, ते जरी पेशाने पत्रकार नाही, पण कोणाशीही पत्रकारितेपेक्षा ते कमी नाही आहे. दांडगा अभ्यास, अनेकांशी संपर्क, सामाजिक कार्य करण्याची एक इच्छाशक्ती, कोणी चांगलं काही करत असेल तर त्याच्यासाठी धावून येणारे, पुण्यामध्ये कुठली अडचण आलेले चंद्रशेखर जगताप आणि त्यांची टीम, त्यांनी जे पुण्यामध्ये आणि इतर लोकांसोबत जे संपर्क ठेवलेला आहे तो क्वचितच कोणाचा असू शकतो. कुठल्याही आणि महत्वाचं म्हणजे कुठल्याही बॅनर खाली काम न करतात एक निष्पक्ष असं कार्यकर्ता म्हणून, महाविक समाजाचा कार्यकर्ता म्हणून काम करणारी व्यक्तिमत्व म्हणजे आमचे श्री चंद्रशेखर जगताप. आणि त्याच वेळी त्यांनी पुण्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र अनेक भागामध्ये अनेक लोक महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण सोबत अत्यंत बुद्धिवंत, विचारवंत, कार्यशील असे लोक जोडलेले आहेत. या व्यक्तीबद्दल काही सगळ्यांना माहिती आहे. तर या दोघांचेही आदरणीय श्रीयुत अण्णासाहेब आणि श्री जगताप साहेब यांचं मी पुनश्च एकदा स्वागत करतो व श्री चंद्रशेखर जगताप यांना विनंती करतो की मुलाखत सुरू करावी, अशी मी त्यांना विनंती करतो. थँक्यू. धन्यवाद. श्री संत सेनाजी नगाजी महाराज यांना अभिवादन करतो आणि आजच्या महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाच्या सामाजिक विचार पुष्प 3 मध्ये आज आपण सर्व दूर परिचित, उभ्या देशामध्ये सुद्धा वेगळा स्वतःचा ठसा उभा केलेले एक मोठं व्यक्तिमत्व, सन्माननीय श्री भगवानरावजी बिडवे साहेब उर्फ अण्णा. मी आता नाव घेऊ शकत नाही. हा, हॅलो. हा चालतंय. अण्णा. ओके. हा, तर अशा पद्धतीचं अण्णांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. समाजामध्ये काम करत असताना त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने कशा अनुषंगाने फायदा, तोटा, हित, सांघिकता, संघटितपणा या गोष्टीचा सारासार विचार करून योग्य तो निर्णय
त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांची 40 वर्षाची कारकीर्द ही काही साधी नाहीये. त्यांनी अनेक सामाजिक क्षेत्र करून स्वतःचं नाव हे स्थापित केलेलं आहे. मी अण्णांना विनंती करतो, आपली जी सामाजिक वाटचाल आहे, ही सामाजिक वाटचाल ही सुरू करत असताना त्याच्या मागची प्रेरणा कोणाची होती आणि ही वाटचाल आजतागायत आणि सुरू कालावधीतील आपलं कार्याचा आढावा द्यावा. अण्णासाहेब. नाभिक समाजामध्ये काम करताना, खरं तर नाभिक संघटनेमध्ये काम करायला प्रारंभ करताना 2001 मध्ये नाशिकला पूर्ण नाशिक जिल्ह्याच्या मेळाव्याचं त्या ठिकाणी आयोजन केलं होतं. साधारणपणे 20 मेळाव्याचं आयोजन होतं. 15 तालुके आहेत आणि शहरातले काही भाग असे म्हणून 20 मेळाव्यांचं आयोजन केलं होतं. साधारण 5 दिवस सातत्यानं त्या ठिकाणी ते मेळावे चालू होते. 2001 मध्ये दिनांक 5 ते दिनांक 10 तारखेपर्यंत सातत्याने हे मेळावे चालू होते. त्याच्यामध्ये हनुमंतरावजी साळुंके, अशोकरावजी यादव आणि त्यासह अनेक 10 जण त्या ठिकाणी त्या नाशिकमध्ये दौऱ्यासाठी आले होते. त्यामध्ये गत काळामध्ये काम थोडं शिथिल झालं होतं आणि पुन्हा एकदा कामाची उभारणी घ्यावी, नवीन तरुणांनी पुढे यावं, त्या अनुषंगाने हे सगळे त्या ठिकाणी आले. त्यावेळेचे अध्यक्ष होते नाभू संगमवार. नाभू संगमवार यांचा हृदयाचा त्या ठिकाणी त्यांना विकार होता आणि त्यांच्या काही तपासण्या झालेल्या होत्या आणि म्हणून त्यांना या सगळ्यांनी आग्रह केला की नाशिकला भरगच्च असे कार्यक्रम आहेत, परंतु तुम्ही काही येऊ नका. आणि ते त्यावेळेला आले नाही आणि हे लोक पुढे आले. असे 4 दिवस त्या ठिकाणी या मेळाव्याचे झाले आणि शेवटच्या दिनांक 10 तारखेला 9 तारखेला संध्याकाळी नाभू संगमावर येऊन त्या ठिकाणी हजर झाले. ते आल्याचं बघितल्यानंतर सगळ्यांच्या मनामध्ये धस्स झालं. त्यांची प्रकृती ठीक नाहीये, गंभीर असा आजार आहे आणि त्यांना प्रवासाला डॉक्टरने नाही सांगितलं होतं. असं असताना सुद्धा ते का आले आणि आल्यानंतर मी 3ऱ्या मजल्यावर राहायचो आणि 3ऱ्या मजल्यावर ते चढून आले. त्यांना धाप लागलेली होती. दरवाजा वाजला, आम्ही दरवाजा उघडला आणि नाभू संगमावर त्या ठिकाणी आत आले. आम्ही पहिल्यांदा आम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला, हे काय. आले, त्यांना बसवलं, पाणी दिलं, त्यांना थोडा श्वास घेऊ दिला आणि मग त्यांना विचारलं तुम्ही कसे आले, काय आले. तर एवढा लांबचा प्रवास ते बसनी करून आले होते. शेवटचे एक मेळावा सायंकाळचा होता. तो मेळावा आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी समारोपाचा कार्यक्रम होता आणि त्या समारोपाला हे महामंडळाचे अध्यक्ष म्हणून प्रत्यक्ष त्या ठिकाणी नाभू संगमवार त्या ठिकाणी लाभले. त्यांच्या अध्यक्षतेखाली समारोपाचा कार्यक्रम घेतला. समारोपाच्या कार्यक्रमाच्या अगोदर या सर्व पदाधिकाऱ्यांनी, सगळ्या नेते मंडळींनी त्यांना गेल्या 5 दिवसाचा अति उत्साहामध्ये जो जिल्ह्याचा दौरा झाला, प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने लोक कशा रीतीने आले होते, कशा रीतीने त्या 20 ठिकाणचे मेळावे येत्या 5 दिवसात त्या ठिकाणी संपन्न झाले, हा वृत्तांत ऐकून त्यांना फार समाधान झालं. मुळात समाजावर अतिशय प्रेम असणारं व्यक्तिमत्व आणि त्यांना त्याच्यामुळे आनंद झाला आणि शेवटचा त्या कार्यक्रमाचा समारोप हा नाभू संगमवार यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. त्यांनी आमच्या युवकांना त्यावेळेला प्रेरणा येईल अशा प्रकारचे त्या ठिकाणी वक्तृत्व केलं. त्या ठिकाणचं त्यांचं अतिशय उत्तम असं भाषण झालं आणि कार्यक्रम आटवल्यानंतर सगळे आपापल्या गावी निघाले. आपल्या गावी गेल्यानंतर त्यांच्या निवासाची व्यवस्था केली. नाभू संगमवार निवास ठिकाणी गेले आणि काही वेळातच मला फोन आला की नाभू संगमवारांची तब्येत अत्यंत बिघडलेली आहे. आम्ही इस्पितळामध्ये घेऊन गेलो. त्या ठिकाणी डॉक्टरने सांगितलं यांना अत्यंत विश्रांतीची गरज आहे, तुम्ही यांना अत्यंत दगदग झाली आणि यांना विश्रांती घेऊ द्या अशा प्रकारचं सांगण्यात आलं. नाभू संगमवारांना घरी घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली. शेखर भाऊ, माझ्या मनामध्ये त्यावेळेला एक मनामध्ये आलं का आपण राजकारणाचे झेंडे घेऊन फिरतो, राजकारणासाठी काम करतो, इतरांचे झेंडे खांद्यावर घेऊन मिळवत असताना समाजाचे झेंडे घेऊन ही श्वासाचा शेवटचा श्वास असताना
शेवटचा श्वास घेतात आणि मंडळी समाजाचं काम करतात. किती मोठा त्याग यांचा आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर, यांचा त्याग बघितल्यानंतर मग मात्र ठरवलं की यानंतर समाजाचं काम करायचं आणि समाजाला पूर्णपणे वाहून घ्यायचं, अशा प्रकारची भूमिका त्या नाभू संगमवारांच्या माझ्या मनात एक कल्पना आली. मी त्या ठिकाणी व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. त्या ठिकाणी माझ्या मनात आली की कदाचित नाभू संगमवारांनी माझ्याकडेच का ध्येय ठेवला. सोलापूर सारख्या ठिकाणून गाव सोडून इतक्या लांब आले, कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि माझ्याकडे ध्येय ठेवला. निश्चितपणे त्यांच्या मनामध्ये कल्पना असेल की मग मी काम करता करता जाईन, परंतु माझं उर्वरित राहिलेलं काम तुला करायचं आहे, तुझी जबाबदारी आहे, माझा हा वारसा तुला चालवायचा आहे, अशा प्रकारची भूमिका माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी ठाम झाली. आणि म्हणून मी खऱ्या अर्थानं नाभिक समाजाच्या कामाकडे वळलो. चांगलं आहे, छान आहे. तुमची प्रेरणा नानांची आहे. नाना आणि तात्या आणि चव्हाण साहेब हे महाराष्ट्राला लागलेले महान विभूती आहेत. महान महान कर्तृत्ववान नेता म्हणता येणार नाही, पण खरंच विभूती आहेत, देव माणसं आहेत, ज्यांनी महाराष्ट्रातील समाज एकत्रित आणला. महाराष्ट्रातील 12 बलुतेदारी हा विषय त्यांनी संपुष्टात आणला. समाज संघटित करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. लाखो हजारो शेकडो गावं त्यांनी पिंजून काढली आणि महामंडळाचं रोप तिथं त्यावेळेस त्यांनी लावलं. अशा पद्धतीने तुमचं एक प्रेरणास्थान म्हणजे माननीय सोलापूरचे आपलं समाजाचं दैवत नानासाहेब संगमवार यांचं आहे. तर या विभूतीच्या बरोबर काम करत असताना तुमच्या समाजकार्याचा अनुभव काय सांगतो? त्यावेळेच्या समाजकार्यामध्ये काय काय करायचं असं वाटत होतं आणि काय करावं असं वाटत होतं? कारण का कालची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक झालेला आहे. समाजाची स्थिती बदललेली आहे. मग प्राप्त परिस्थितीनुसार आपल्याला आज काय करायला हवं? तुमचं काय मत आहे? 1987 मध्ये शिर्डी या ठिकाणी नाभिक महामंडळाचं एक मोठं अधिवेशन त्या ठिकाणी आयोजित केलं होतं. आणि आम्ही सगळे तरुण मिळून त्या अधिवेशनाला त्या ठिकाणी गेलो. त्या अधिवेशनामध्ये विस्कळीतपणा होता. कुठलेही राजकीय नेते त्या ठिकाणी आलेले नव्हते आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भयंकर असा संताप निर्माण झाला की आपलं एवढं मोठं अधिवेशन होतं, आपण हजारोच्या संख्येने एकत्र येतो आणि आमच्या कार्यक्रमाला येते की राजकीय नेते का आले नाही, आम्हाला समजून घेण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी. आणि म्हणून त्यांनी अक्षरशः आमच्या शंकररावजी जगतापांना सुद्धा त्या ठिकाणी बोलू दिलं नाही. काही लोक रस्त्यावर आले, रस्ता रोको केला आणि हे सगळं चित्रविदारक चित्र पाहिलं. माझ्या मनाला ते भावलं नाही आणि म्हणून मी त्या ठिकाणी तातडीने निघालो, बाहेर पडलो, त्या ठिकाणी उपस्थित राहिलो नाही. पण तो माझ्या मनामध्ये मात्र ठामपणे हा विषय आला की असं व्हायला नको. मोठ्या कष्टाने अधिवेशनाचं नियोजन केलंय, नेत्यांनी नेत्यांच्या परीने काम केलंय, त्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी त्याचं आयोजन नियोजन केलं. पण असं असताना सुद्धा अपरिपक्व किंवा गैरसमजातून काही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी गैरसमज निर्माण झाला आणि त्या अधिवेशनामध्ये प्रचंड असा गोंधळ निर्माण झाला. अशा प्रकारचं भविष्यात होऊ नये ही खंत, त्यावेळी मी लहान कार्यकर्ता होतो, पण माझ्या मनामध्ये ती खंत कायमची राहिली आणि ही कधी मला दुरुस्त करायला मिळेल का अशी संभावनाही त्यावेळेला माझ्या मनात नव्हती. पण ही खंत मात्र माझ्या मनात होती. आणि नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला जिल्ह्याचा दौरा झाला त्यावेळी मी राजकीय पक्षाचं काम करत होतो. दौरा झाल्यानंतर आपलं काम झालं अशा प्रकारच्या भावनेत मी होतो. पण नंतरच्या काळात 2006चं अधिवेशन आलं आणि त्या अधिवेशनाची जबाबदारी ज्यावेळेला स्वागत अध्यक्ष म्हणून माझ्याकडे आली त्यावेळेला मला 1987 ते अधिवेशन आठवलं. त्यावेळेस तिथला जो नाराजीचा सूर होता, जो गोंधळ होता, राजकीय नेते आले नव्हते, उपस्थितीचा भाग होता, त्याची भर काढावी म्हणून 2006च्या अधिवेशनामध्ये पूर्ण ताकदीने आणि कष्टाने नियोजनबद्ध आणि पहिल्यांदा यशस्वी झालेलं 50 ते 60 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये ते अधिवेशन त्यावेळेला मी केवळ ह्या सगळ्या मान्यवर नेत्यांचा आदर्श, त्यांचे विचार आणि त्या ठिकाणची त्यांची तळमळ हे डोळ्यापुढे ठेवून ते यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. छान तुमचं नियोजन सांगितलं तुम्ही, परंतु असा अजून अनेक प्रश्न आहेत. यामध्ये एक महाराष्ट्रातील समाजाला एक पडलेला प्रश्न आहे. तो प्रश्न आहे
की माननीय भगवानराव बिडवे यांनी समाज हितासाठी, समाज विकासासाठी काय कार्य केलेलं आहे, काय योजना अंमलात आणून समाजासाठी तुम्ही केलेलं आहे. हे एक महाराष्ट्रातील जनतेचा एक प्रश्न आहे. तर तुम्ही थोडक्यात सांगावं. 2006 मध्ये ज्या वेळेला महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा अधिवेशन घेण्याचा मला सूचना दिल्या, त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातले सगळे पदाधिकारी मुंबईला होते आणि त्या मुंबईमध्ये नागपूरला अधिवेशन घ्यायचं अशा प्रकारचा पूर्वकल्पना होती. परंतु ऐन वेळेला ती रद्द करून ती नाशिकला घ्यावं आणि तुम्ही कराल का अशा प्रकारचा प्रश्न केला. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं मी करेन, निश्चितपणे अधिवेशन घ्यायला तयार आहे, परंतु त्याचे अधिकार मला पूर्णपणे द्या, माझ्या कामात कुणी हस्तक्षेप करणार नाही अशा प्रकारची त्या ठिकाणी मी मागणी केली आणि सगळ्यांनी मिळून त्याला त्या ठिकाणी अनुमती दिली. त्या ठिकाणून निघालो. 4 महिन्याचा कालावधी मध्ये होता. 6 ऑक्टोबरला अधिवेशन घ्यायचं त्यावेळा कालावधी मध्ये होता आणि गेल्यानंतर जिल्ह्यामध्ये गेलो. जिल्ह्याच्या प्रमुखांची बैठक मी त्या ठिकाणी बोलवली, जुन्या नव्या लोकांना बोलवलं. त्यांनी सांगितलं की हे अधिवेशन आपल्याला मिळालंय आणि ते आपल्याला यशस्वी करायचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून त्या सगळ्यांना सूचना करताना एक गोष्ट मात्र महत्वाची होती आणि ती गोष्ट म्हणजे या अधिवेशनाला मोठी संख्या असली पाहिजे. बघा, लोकशाहीचं राज्य आहे, लोकशाहीच्या राज्यामध्ये संख्येला महत्व आहे. ज्याची संख्या अधिक त्याच्या प्रश्नाकडे बघितलं जातं आणि म्हणून आपली संख्या अधिक असेल तर राज्यकर्त्यांना बोलवता येतं आणि राज्यकर्ते आले म्हणजे आमचे प्रश्न तसाच लागतील, आमच्या प्रश्नावर विचार होईल अशा प्रकारची भूमिका डोळ्यापुढे ठेवून गर्दी जास्त गोळा होईल, संख्या जास्त मोठ्या संख्येने येईल अशा प्रकारची अपेक्षा ठेवून मी कामाला लागलो. नाशिक जिल्ह्यामध्ये 15 तालुके होते. धुळा जिल्हा शेजारी आहे, नंदुरबार आहे, नगर जिल्हा आहे आणि जवळ. या अशा पद्धतीने विचार करून पहिल्यांदा सुरुवात केली तालुका निहाय आणि ज्या ठिकाणी मोठी गावं आहेत त्या मोठ्या गावांमध्ये, छोट्या गावांमध्ये 10-20 कुटुंबांना एकत्र करून रोज तुम्हाला कल्पना येणार नाही, पहाटे मी 4 वाजता निघायचो. माझ्यावर मोहनराव मगर असायचे. मोहनराव मगर वयोवृद्ध आहेत, ते माझ्यावर असायचे आणि त्या गावात गेल्यानंतर स्थानिक कार्यकर्ते जमा व्हायचे आणि त्या 10-20 लोक असतील, वयोवृद्ध लोक असतील, तरुण असतील, त्या सगळ्यांना एकत्रितपणे त्यांना त्या ठिकाणी सांगायचो का आता आपल्याला सगळ्यांनी आलं पाहिजे. अशा प्रकारचं त्या ठिकाणी व्यक्त केलं जायचं. अशा प्रकारे त्या लोकांच्या समोर संवाद केला जायचा की लोकांच्या डोळ्यामध्ये आसू यायचं. समाजाच्या व्यथा सांगायचो, प्रसंग सांगायचो, अडीअडचणी सांगायचो आणि आपल्याला एकत्र आलं पाहिजे आणि नाशिकमध्ये होणारं अधिवेशन हे आपल्याला साधन आहे आणि मोठ्या ताकदीने तुम्ही सगळ्यांनी आलं पाहिजे. महिला भगिनीसह आलं पाहिजे, कारण केवळ घरातला एक पुरुष येईल त्यांनी भागणार नाही. लोकांमध्ये एक समज आहे, यांची संख्या किती, यांचे लोक किती आणि येतील किती, तर त्यामुळे घरादारासह आपण गेलं पाहिजे ही भावना त्यांच्या मनामध्ये तयार केली. आणि अशा पद्धतीने 4 महिने सतत उर्वरित काळ जो होता 3 महिन्याचा, त्या 3 महिने सातत्याने वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लोकांपर्यंत पोहोचून लोकांना संदेश देऊन त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना कामाला लावलं आणि कसं यावं, काय यावं, कशा रीतीने यावं याच्या सहित सगळ्या सूचना दिल्या. आणि तुम्हाला सांगतो अशा पद्धतीने मोठ्या संख्येने समाज त्या ठिकाणी आला. पहिल्यांदा 50 ते 60 हजारापेक्षा अधिक समाज त्या ठिकाणी आला. पहिलं अधिवेशन 2 दिवसाचं होतं, दिनांक 6 आणि 7. पहिल्या दिवशी आढावा घेण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी मोठा सभा मंडप टाकण्यात, कुठल्या सभागृह तेवढं मोठं नव्हतं आणि मोठं सभागृह टाकण्यात आलं. त्या सभागृहाला नाव कर्पुरी ठाकूर यांचं देण्यात आलं आणि त्याच्या प्रवेशद्वाराला नाव नाभू संगमवर यांचं देण्यात आलं. तेव्हा सांगतो अंजनाताई मगर होत्या, त्या व्यासपीठाला नाव अंजनीताई मगर यांना, म्हणजे ज्यांनी या समाजासाठी त्याग केला, काम केलं, त्या सगळ्यांच्या स्मृती त्या ठिकाणी याव्यात. आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला कार्यक्रमाचं आयोजन झालं, तो दिवस उघडला की शेखर भाऊ आदल्या दिवशी रात्री सायंकाळी पाऊस आला, धो पाऊस आला. बरोबर, माहिती आहे. मनामध्ये चिंता झाली, आता पाऊस आला, खाली चिखल तयार होईल, उद्या कसं होईल. परंतु पहाटे पाऊस गेला, सकाळी 9-10 पर्यंत सगळं निवळलं. लोक आले, हजारो खुर्च्या लावण्यात आल्या होत्या आणि त्या ठिकाणी लोक असं नसं झाले. मंत्री आले, भुजबळ साहेब आले, त्यावेळेला चंद्रकांत हांडोरे पण आले आणि त्यावेळेला
त्या आपल्या व्यासपीठावर 125 लोक व्यासपीठावर होते. कोणत्या पदाधिकाऱ्याच्या मनामध्ये किंतु राहायला नको, कोणाच्या मनामध्ये नाराजी राहायला नको. आणि म्हणून सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी शंकररावजी जगताप होते, हनुमंतराव साळुंके होते, त्यानंतर आझाद गांधी होते, ध्रुव नारायण होते, आमच्या त्या म्हणजे वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळे प्रतिनिधी त्यावेळेला बोलवले होते. आणि या सगळ्यांच्या समोर महाराष्ट्राचं ते अधिवेशन होत होतं. ते सुद्धा पाहून गैवरून गेले. म्हणजे ते सुद्धा विचार केला की एवढी मोठी संख्या, एवढं शिस्तबद्ध अधिवेशन. पण सगळ्यात मोठी गोष्ट ही झाली, तुम्ही मला प्रश्न केला की आपल्या संबंधात लोकांच्या अपेक्षा आहे. आणि मग त्या दिवशी शशिकांतजी चव्हाण होते, ही सगळी मंडळी होती. आणि हे सगळ्यांच्या समोर त्या शशिकांत त्यावेळेला जे अध्यक्ष होते त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला होता. आणि मग या सगळ्यांच्या समोर ज्या वेळेला भुजबळ साहेबांचं भाषण झालं, भुजबळ साहेब काय म्हणाले, उद्या भविष्यामध्ये तुम्ही असं म्हणाल की या हनुमंतराव साळुंकेने, या शशिकांत चव्हाणांनी आणि या भगवान बिडवेंनी तुम्हाला काय दिलं, तर सगळ्यात मोठं तुम्हाला एकत्र आणण्याचं काम केलं. हे सगळ्यात मोठं काम त्यांनी केलं. भविष्यामध्ये तुम्हाला हे काम करायचं. हे महत्वाच्या गोष्टी आहेत. आम्ही समाजाचे झालं, न्याय हक्कासाठी भांडलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि धावपळकर हांडोरे साहेब त्या ठिकाणी आले. हांडोरे साहेबांना सुद्धा व्यथा मांडली की आमच्या अजून मागण्यांकडे विषय नाही, आमच्या मागण्या आहेत, आमचा कोणी त्या ठिकाणी आमच्या विषयावर कोणी बोलत नाही, आम्हाला विचारात घेतलं जात नाही, विश्वासात घेतलं जात नाही, तुम्ही आम्हाला घ्या. त्यांचं भाषण झालं, त्यांच्या डोळ्यात पाणी येईल अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या मागण्यांच्या संदर्भात. आमचे दुःख व्यक्त केले, सलून व्यावसायिकांचे दुःख व्यक्त केले, विद्यार्थ्यांचे दुःख व्यक्त केले. आणि सगळं व्यक्त केल्यानंतर त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं येत्या 10 दिवसांमध्ये तुमच्या प्रश्नासाठी सगळ्या मागण्या ज्या आहेत, 23 मागण्या होत्या त्यावेळेला, त्या 23 मागण्यांच्या सचिवांसह खाते निहाय पहिली बैठक तुमची घेतो. आणि 10व्या दिवशी आम्ही सगळे महाराष्ट्राचे मुख्य पदाधिकारी 10-20 पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होतो. आणि आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ती बैठक त्या ठिकाणी संपन्न झाली. आणि खऱ्या अर्थानं याच्या अगोदर एकही बैठक अशा प्रकारची झालेली नव्हती जी आमच्या प्रश्नावर चर्चा करी. आणि म्हणून ही पहिली बैठक तरी त्या पहिल्या बैठकीत सविस्तरपणे या सगळ्या विषयावर चर्चा झाली. म्हणजे सलून व्यवसायांचा प्रश्न असेल, आर्थिक विकास महामंडळाचा प्रश्न असेल, अजून न्यायाच्या अनेक बाजू होत्या, आरोग्याचा प्रश्न असेल, टपरी योजनेचा प्रश्न असेल, अशा अनेक विषयावर त्या ठिकाणी चर्चा झाली. आणि खऱ्या अर्थानं नंतरच्या काळात सुद्धा त्याच्यावर कामकाज सुद्धा झालं. आणि त्या पुढच्या कामकाजामध्ये दत्ता आनंद आणि मी प्रत्येक वेळेला जायचो 7 ते 8 महिने या सगळ्या विषयावर. मग सामाजिक न्यायाचा प्रश्न असेल, अनुसूचित जातीचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी आम्हाला अनेक प्रश्नाची उत्तरं असायची, अनेक प्रश्न उत्तरं द्यावा लागायची. पण या वेगवेगळ्या खात्याच्या वेगवेगळ्या सचिवांवर सातत्याने बैठका झाल्या. आणि खऱ्या अर्थानं आमच्या बाबतीत त्यावेळेला मार्ग मोकळा झाला, आमच्या विषयावर चर्चा करायला लागले. सगळ्यात मोठी गोष्ट काय झाली असेल, संख्या मोठ्या संख्येने आली, मोठ्या संख्येने लोक आले, समाज एकत्र आला. आणि समाजाच्या भावना या निमित्ताने नेत्यांनी राज्यकर्त्यांनी व्यक्त केल्यामुळे राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आमच्या काही मागण्या आहेत त्यांच्यासाठी कवाडं उघडी करून दिली. ही पहिली गोष्ट आपण त्या एवढ्या मेहनतीतून, त्या अधिवेशनाच्या माध्यमातून केलेल्या कामातून आपल्याला त्यावेळेला मिळाली. ही महत्वाची. अण्णा तुम्ही खूप छान अत्यंत केलं. पण या जे 2006 ते 24चा प्रवास हा अत्यंत म्हणजे वेगवेगळ्या याच्यातून गेलेला आहे. आणि आजच्या परिस्थितीबद्दल म्हणजे ती होती ते तुम्ही जे सगळं केलं ते अत्यंत त्या काळाच्या निहाय अत्यंत योग्य होतं. पण येणार जसा जसा काळ बदलत गेला तशी तशी परिस्थिती बदलत गेली. आणि त्या परिस्थितीला आपण सगळे साक्षीदार आहोत. आणि आज सगळ्यांचं असं अपेक्षा आहे की संख्या, तुम्ही म्हणाल संख्या, आणि संख्यासाठी तर संख्या जमवण्याकरता आपल्याला एकत्रित येणं भाग आहे. कारण की एक गटाचा त्याबद्दल आता चव्हाण जगताप साहेब बोलतीलच. पण या विषयावर सुद्धा आपल्याला थोडंसं हे करावं लागेल. जगताप साहेब प्लीज. येस, काय हरकत नाही. छान तुम्ही विश्लेषण केलं. नाशिकचं अधिवेशन उत्तमच झालं. परंतु समाजाचं म्हणणं असं आहे की अधिवेशन घेतलं, तुम्ही छान त्याचं विश्लेषण केलं, परंतु 23 मागण्यापैकी किती मागण्या पूर्ण झाल्यात हे एक पडलेला प्रश्न आहे. ती एक मागणी तुम्ही डिक्लेअर करा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की
अधिवेशन घेतलं, समाज संघटित करण्याचा प्रयत्न केला. पण याचबरोबर समाजाची बिघडलेल्या परिस्थितीवर आपण काय काय उपाययोजना करत आहात किंवा काय करायला पाहिजे? तुमचं मत काय? हे बघा, अत्यंत चांगला प्रश्न आहे की आपण अधिवेशन घेतलं, समाज राज्यकर्त्यांसमोर, शासनासमोर आपण आपला प्रश्न ठेवला आणि गतकाळामध्ये नाभिक समाजाला संघटना उभी करून 25 वर्ष झाले होते आणि 25 वर्षानंतर पहिल्यांदा आपल्या मागण्या आपण राज्यकर्त्यांसमोर ठेवल्या आणि त्यावेळेला त्याच्यावर चर्चा झाली आणि त्या अनुषंगाने टपरी योजना असेल किंवा अनेक विषय होते ते आपण राज्यकर्त्यांपुढे त्या ठिकाणी ठेवले आणि ते प्रश्न सुटावेत अशा प्रकारच्या अपेक्षेतून कामकाज चालू केलं आणि त्या वेळेला राज्यकर्ते आमच्या बाबतीत बोलू लागले, आमच्या बाबतीत प्रश्न सोडावे म्हणून प्रयत्न करू लागले. ही महत्वाची बाब त्यावेळेला घडली. कारण मला एक सांगा, आज समाजामध्ये अनेक समाज आहेत. आता आमचा जवळचा समाज आहे जो आता आंदोलन करतो त्या ठिकाणी ओबीसी मध्ये येण्यासाठी. मला एक सांगा, त्यांनी अनेक मोर्चे काढले, अनेक वेळा मोर्चे काढून सुद्धा त्यांच्या प्रश्नाचा विचार केला गेला नाही. आता कुठेतरी त्यांचा प्रश्न विचारात घेतला जातो आणि म्हणून म्हणतात ना, एका दिवाळीने काय देव अशा प्रकारची आहे की म्हणून एका जत्रेने देव म्हातारा होत नाही. म्हणून सातत्याने प्रयत्न करणे, सातत्याने लढणे आणि सातत्याने संघर्ष केला तर आपल्या प्रश्नाकडे राज्यकर्ते डोळे उघडून बघतील. आपण एक आहोत, संघटित आहोत आणि एका दिशेने लढतोय. ही भूमिका अत्यंत महत्वाची आणि म्हणून ती आपली पहिली लढाई होती आणि पहिल्या लढाईमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या विचारावर त्या विषयावर ते चर्चा करायला लागले. आणि दुसरा प्रश्न जो आपला आहे की आत्ताची जी स्थिती आहे, आत्ताची 2006ची स्थिती म्हणजे रौप्य महोत्सव अधिवेशनाचा काळ होता आणि त्यावेळेला मी एक साधा प्राण संघटक होतो आणि प्राण संघटक असताना त्यावेळेला माझ्यावर जबाबदारी दिली, तुम्ही ती पूर्ण केली. त्याच्यानंतर शशिकांतजी अध्यक्ष होते. शशिकांतनी सुद्धा अनेक प्रयत्न केले, त्यांनी सुद्धा अधिवेशन घेतले, वेगवेगळ्या पद्धतीचे काम करण्याचा त्यांचा पायंडा होता. मी तर कायम एक सांगतो तुम्हाला, मी तुम्हाला एक महत्वाचा विषय त्या ठिकाणी सांगतो आणि तो विषय असा आहे की तात्यांनी प्रबोधन केलं, संगमवर नानांनी त्या ठिकाणी संघटन केलं आणि आमच्या शशिकांत चव्हाणांनी खऱ्या अर्थानं इतिहासातली पानं चाळून साहित्य जमा करून समाजाला जाग करण्याचा, आम्ही किती मोठे होतो, आम्ही काय व्हायला पाहिजे अशा प्रकारची खूप मोठी माहिती संग्रहित करून साहित्याच्या रूपाने समाजाला दिली. या 3 लोकांनी ह्या 3 गोष्टी केल्या. संघर्ष महत्वाचा बाकी होता आणि म्हणून मी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून संघर्षाची भूमिका घेऊन हे कार्य त्या ठिकाणी पुढे घेतलं. त्यानंतरच्या काळात काय घडलं मी थोडक्यात सांगतो. त्यानंतरच्या काळात मी आपल्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करायला लागलो. काळ बदलला गेला, 2006 आला, 7 आला, त्याच्यानंतर कार्यक्रम चालू होते आणि 8च्या दरम्यान मध्ये शशिकांतजी चव्हाण यांचा कार्यकाल संपत होता आणि त्यावेळेला मात्र काही असंतोष वरिष्ठ पातळीवर चालू होता. काहीतरी वेगवेगळ्या कारणाने एकमेकांमध्ये असंतोष सुद्धा, आम्ही नामाने आम्ही वेगळे होतो, आम्ही फक्त सांगितलेलं काम करणे, आदेशाचं पालन करणे एवढं आमची भूमिका होती. आणि त्यावेळेला मात्र नव्यानं त्या 2 विचारधारा निर्माण झाल्या. 2 विचारधारा निर्माण झाल्यानंतर मग एकाने अध्यक्ष जाहीर केल्यानंतर दुसरा अध्यक्ष जाहीर करणार ही परिस्थिती आली. अत्यंत दुःखद परिस्थिती त्यावेळी आली. तुम्हाला सांगतो एक महत्वाचा विषय, थोडक्यात विषय असा आहे की ही परिस्थिती निर्माण झाली, त्याच्यामध्ये खूप लोकांचा समज असा आहे, खूप लोकांना माहित नाही आहे. त्यांना असं वाटतं की कल्याण दळे आणि भगवान बिडवेन मध्ये तेढ होती. या दोघांनी मिळून समाजाला दुभागलं, या दोघांनी समाजाला वेगळं केलं, परंतु ही माहिती खरी नाहीये. त्यांच्या आणि माझ्या अपरोक्ष काही मतभेद निर्माण झाले होते. त्यांच्या माझ्या व्यतिरिक्त काही समाजमध्ये मन दुरावले गेले होते आणि त्याचा परिपक्व म्हणून 2 त्या ठिकाणी गटाची विभागणी झाली. मग कोणी कोणाला अध्यक्ष करायचं आणि कोणी कोणाला अध्यक्ष करायचं. कल्याण दळेंची निवड जळगावला झाली आणि माझी निवड त्या ठिकाणी नंदुरबार झाली. मनात इच्छा नसतानाही हा प्रसंग आमच्या दोघा तरुणांवर ओढवला गेला होता, परंतु समाज सांभाळायचा होता, समाजाचं काम करायचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून दोघेही कामासाठी तुटून पडलो
आणि म्हणून आमच्यामध्ये नंतरच्या काळातही कुठे मतभेद नव्हते आणि संघटनेचं काम करतानाही मतभेद नव्हते, परंतु एक भाऊ निर्माण झाला होता की ह्या दोघांनी संघटना वेगळी केली, ह्या दोघांनी वेगळं केलं, परंतु खरा त्याच्या मागचं कारण हे होतं हे सगळ्यांना माहीत पाहिजे आणि म्हणून ते कारण हे सुद्धा आपण समजून घ्या. त्यानंतरच्या काळामध्ये मी नागपूरला गेल्यानंतर आम्हाला प्रभाकरजी फुलबांदे हे अतिशय तळमळीचे नेते आणि त्या ठिकाणी आम्हाला माझं बोलणं झालं. त्यांनी सुद्धा सांगितलं बिडवे हे थांबवलं पाहिजे. म्हणलं मी आज थांबवायला तयार आहे, परंतु त्या वेळेला ऐकण्याच्या पलीकडे परिस्थिती गेली होती. त्यांनी फोन लावले, चौकशी केल्या, परंतु उत्तर मिळालं नाही आणि मग प्रभाकरजी फुलबांदे, अंबादास पाटील हे माझ्या बरोबर कामाला त्यांनी सुरुवात केली. अन्यथा त्यांनी सुद्धा सांगितलं जर वेगळे वेगळे असाल तर आम्ही काम करणार नाही, अशा प्रकारची भूमिका त्यावेळी होती. आणि म्हणून नंतर हळूहळू हे उलगडत गेलं. हळूहळू लोकांच्या मनामध्ये आलं की हे नेमकं काय झालं होतं. आम्ही मात्र समाज एकत्र करणे, उपक्रम राबवणे, त्या समाजाच्या हितासाठी लढणे, अशा प्रकारचे दोन बाजूनी दोघे जण काम करत होतो. ही वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना कळावी, ही सुद्धा या निमित्ताने महत्वाची गोष्ट. अण्णा आपण खूप छान काही माहिती दिली. अत्यंत काही याला रहस्यच म्हटलं पाहिजे, म्हटलं किंवा ओपन सिक्रेट म्हटलं जात असतं, कारण की हे सगळ्यांना माहिती आहे. पण आज महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघ एक निष्पक्ष असा कार्यकर्ता आहे. यामध्ये अनेक विचारवंत आपापले, आज सुद्धा तो संकल्प आहे की तुमच्यासारखे जे समाजातील प्रमुख नेते आपण आहे, दडे साहेब आहे, त्यानंतर दत्ताजी अनारसे आहे, रवी बेलपत्र आहे, हे खरोखर सगळे आपापल्या ठिकाणी योग्य, आपापलं कार्य सगळ्यांचं चालूच आहे. जो तो आहे सगळं ते आपापल्या ठिकाणी योग्य आहे. आता आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा सगळ्यांना हाच प्रश्न विचार, तुम्ही हा आम्हाला 1 वर्षामध्ये आम्ही जे पहिलं महाराष्ट्र नाभिक साहित्य संमेलन घेतलं, पहिलं अमरावतीला घेतलं, दुसरं शेगावला केलं, तिथे सर्व गटाचे सर्व पदाधिकारी तिथं हजर होते. त्याच्यातून असा सूर आला पुढे की बघ का तुम्ही याच्यात पुढाकार घेऊन तुम्ही या मंचावर सगळ्यांना का एकत्रित आणत नाही. त्याच अनुषंगाने ही संकल्पना राबवण्यासाठी त्याच अनुषंगाने ही संकल्पना राबवण्यासाठी आपण हे सगळ्यांना आता सगळ्यांचे विचार माहिती पण सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, त्या हिशोबाने सगळं हे चालू आहे. आज सगळ्यांचं म्हणणं एकच असते की आता कसं अण्णा तुम्ही जे म्हणताय, दडे साहेबांना पण हेच म्हटलेलं आहे, डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांनी पण हेच सांगितलं. पण काही गोष्टी काय होईल आता की ही पुलाखालून बरचसं पाणी वाहून गेलं, पाणी आलं, पूर आला, धो पूर आला, त्यात वाहून गेलं, जे व्हायचं ते होऊन गेलं. पण आता तरी आपण एकत्रित येऊ शकतो का? एकत्रित येऊन समाज हितासाठी, आज कारण की अनेक शकले झालेले आहेत त्याची समाजाची. चंद्रशेखर जगताप आम्ही चंद्रशेखर जगताप, आम्ही अनेक लोक याच्यावर साहेब आम्हाला अत्यंत नेहमीच विचारणा करत असते. किंवा जगताप साहेब मध्ये विचारणं तर कित्येक लोकांनी विचारलं तर साहेब तुम्ही लोक काहीतरी करा हो, हे अशी एक, पण त्या हिशोबाने काहीतरी व्हायला पाहिजे अशी सगळ्या समाजाची अपेक्षा आहे. याच्या बाबतीत आपलं काय मत राहायचं आहे? आणि एस्पेशली आता आपण समाज आपला शकले झालेला आहे, त्याचं एकत्रित करणं आणि हे त्यासोबत आता ओबीसी हा मोठा गट तयार होत आहे. ओबीसीत आपला काय रोल राहायला पाहिजे हे सुद्धा. आणि आता जे होऊन गेलं ते होऊन गेलं, जे होऊन गेलं ते होऊन गेलं, ते कोणी बदलू शकत नाही, भूतकाळ कोणीच बदलू शकत नाही. पण भविष्यकाळ अजूनही आपल्या हातात आहे, समजले की नाही? तर त्या भविष्यकाळाबद्दल काय आपण करायला पाहिजे? चंद्रशेखर साहेब, जगताप साहेब प्लीज. बोलतो. अतिशय मार्मिक विषयाला हात घातलाय अण्णांनी, आता उकलच केलाय, तर आता मी बोलतो. महाराष्ट्रातील नाभिक समाजाचं समीकरण दळे बिडवे ह्या प्रकरणाशी फिरत राहतं. ही समीकरणं बिघडलेली आहेत. जर तुम्ही म्हणताय की त्यावेळेस त्या परिस्थितीनुसार निर्णय घेतलाय आणि आज आम्हाला त्या गोष्टीची जरा थोडीशी वेगळी उकल होतीये, तर त्यावेळेच्या परिस्थितीनं आज झालेल्या उकलमध्ये जवळजवळ 15 ते 17 वर्ष झाली. या 15 ते 17 वर्षामध्ये दळे आणि बिडवे या दोघांनीही महाराष्ट्र समाज हा 15 ते 20 वर्ष मागे नेला. हा समाज त्यांनी एकत्र एकसंध बांधला गेला नाही. या दोघांनी संघटना करण्याच्या ऐवजी विघटन केलं. कारण त्याचं असं सांगतो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये दळे साहेबांचा एक ग्रुप, बिडवे साहेबांचा एक ग्रुप. पहलवानाची ताकद डाव्या हाताने कमी झाली, उजव्या हाताने कमी झालं, राहिलं ते धड. अरे त्या धडाला विचारतंय कोण? जर तुमचे हातच काढून घेतले आणि ते हात असे उभे राहिले की स्थानिक पातळीवरती काम करणं अण्णा
प्रचंड त्रासदायक झालं, प्रचंड त्रासदायक झालं, जे आजही आहे. मग दळे आणि बिडवेंनी हे का बिघडवलं? का कारण होतं बिघडवलं? आज तुम्ही म्हणताय की बाबा हे व्हायला नव्हतं पाहिजे, हे असं. पण हे 15 वर्षी जर तुम्ही योग्य निर्णय घेतला असता, 15 वर्षापूर्वी जर दोघं एकत्र येऊन योग्य तर दोघांपैकी ठरलेला एखादा नेतृत्व अध्यक्ष महाराष्ट्र राज्याला दिला असता, किंवा नवीन चेहरा त्याला दिला असता ना, प्रश्न मार्ग सुटला असता. आणि हा सुटणारा मार्ग इझिली होता. परंतु प्रत्येकाचा इगो, ऍटिट्यूड, एक वेगळ्या पद्धतीचं मनामध्ये असलेला विषयामुळं इतकं विघटन झालंय, इतकं तुटलंय अण्णा. अण्णा रबर ताणून ताणून 2 तुकडे झालेत अण्णा. आता हे कसं जोडलं जाईल, आता हे तुम्ही सांगा. पण घडलंय बिघडलंय तुमच्या दोघांमुळेच. हा उभ्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये अजून कोण भर पडली ऐका, त्याच्यामध्ये अजून दोघांची भर पडली. सुधारायचं ते अजून बिघडवलं. त्याच्यामध्ये कसं कारण झालं माहितीये का? समाज संघटित करायचं तुमची चांगली एक वरचा मजला अतिशय स्ट्रॉंग, की समाजाचं हित, विकास आणि समाज संघटित राहायला पाहिजे, हे सगळ्यांच्या मनात आहे. तुमच्याही मनात आहे, दळे साहेबांच्या मनात आहे, त्यावेळेस केळझरकर होते, आज रवी बेलपत्रे आहेत, त्यांच्याही मनात. आता जे दत्ताजी आहेत ना, मग हे 4 जण एकत्र काय येत नाही? हे 4 जण महाराष्ट्रातील नाभिक समाजाची का वाट लावतात? का आपापले गट प्रत्येक शहरामध्ये उभे करून का ती ताकद विभागित करतायत? मी उभा केला, दळे साहेबांनी अध्यक्ष उभा केला, की बिडवे साहेब अध्यक्ष उभे करतात, अनारसे साहेब अध्यक्ष उभे करतात का? ह्याच्यामुळे काय तुम्हाला साध्य झालं? आणि याचं एक दुर्गामी जो इफेक्ट येत आहे आजच्या परिस्थितीमध्ये, आपला समाज हा आपल्या समाजाच्या नेतृत्वाच्या पाठीशी न राहता ओबीसी हा मोठा गट तयार होताना ओबीसीतल्या दुसऱ्या समाजाच्या गटाच्या पाठीशी उभं राहण्यास तयार होत आहे. हळूहळू स्वभाव त्याचा विचार बदलत आहे आणि ओबीसीच्या पाठीशी उभं का राहू नये आपल्या समाजात? मग त्यात आपल्या समाजातले नेते का ओबीसीत मोठे होऊ नये? त्यांनी नेतृत्व का करू नये? आपल्या समाजात एक वजन असं ओबीसी गटामध्ये का असू नये? अण्णासाहेब त्यासाठी ओबीसीचा विषय काढला, त्यासाठी आपलं घर मजबूत असलं पाहिजे, घर शाबूत असलं पाहिजे, घरामधली माणसं एकत्र असली पाहिजे. एकदम बरोबर. त्यानंतर ओबीसीचं नेतृत्व आणि ओबीसीचा चेहरा तिथं समोर येईल. नाहीतर जगाला माहितीये ओबीसीचं कोणी उभं राहिलं तरी याच्या मागे किती माणसं आहेत, त्याच्या मागे किती माणसं आहेत, खोले आम चर्चा करतात. वास्तव तुम्हाला सांगतो, आता ते ओबीसी हा विषय नंतर घेऊ आपण. अण्णा ओबीसी हा विषय नंतर घेऊ. पहिलं हे बिघडलेली अवस्था तुमच्या भोवती हे विषय फिरतो महाराष्ट्रामध्ये, दळे आणि बिडवे. अत्यंत बरोबर आहे. त्याचा थोडं विस्तृत खुलासा या ठिकाणी करावा लागेल. आणि ही सगळ्यांची भावना आहे, ही भावना जी आहे ही सगळ्यांची भावना आहे. आणि तुम्ही त्यातला मर्माचा विषय घेतला, हे चांगलं झालं. महामंडळ ज्यावेळेस स्थापन झालं, नीट समजून घ्या. आता थोडं 4 पावले मागे जाऊन तिथे येतो, पण प्रश्नाचं उत्तर मिळेल. महामंडळाची स्थापना कर्पूरी ठाकूरजी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली कोल्हापूर या ठिकाणी. शंकररावजी जगतापांनी पुढाकार केला, तात्यांनी त्यावेळेला नेतृत्व स्वीकारलं, त्यावेळेला महामंडळ स्थापन करण्यात आलं. महामंडळ स्थापन करण्यात आलं याचा अर्थ असा आहे की त्यावेळेला मंडळ होती. महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना एकसंघ करावं, सगळ्यांना जवळ करावं, ही भूमिका त्या ठिकाणी आहे. म्हणजे त्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर संघटना होत्या, संस्था होत्या, मंडळं होती. परंतु ह्या सगळ्यांना एका दिशेने, एका ध्येयाने, एका विचाराने एकत्र आणलं पाहिजे, ही भूमिका राजकीय नेते म्हणून शंकररावजी जगतापांच्या मनामध्ये आली. आणि ती त्यांनी तात्यांकडे त्या ठिकाणी बोलून दाखवलं. खरं तर आपले दादिलवार जे होते नागपूरचे, दादिलवारांच्या मध्यस्थीने आमचे कर्पूरीजी ठाकूर ह्या ठिकाणी आले. ते दादिलवार आणि नाभू संगमवार यांची अतिशय चांगले घनिष्ठ संबंध होते आणि त्या लोकांनी ही भूमिका मांडली. आणि त्यावेळेला दादिलवारांच्या परिचयाचे हे कर्पूरी ठाकूर होते आणि त्यांच्या माध्यमातून कोल्हापूरच्या ठिकाणी कर्पूरी ठाकूर आले आणि महामंडळ करायचं त्या ठिकाणी निश्चित झालं. म्हणजे त्याच्या अगोदर समाज विखुरलेला होता, तो एकत्र आणला पाहिजे आणि एकत्र आणून त्याची मोठ बांधली पाहिजे आणि नंतर ध्येय त्यांच्या समोर ठेवलं पाहिजे.
एकदम पहिल्यांदा बरोबर. एकत्र एकदम आणलं पाहिजे. त्यावेळेला वेगवेगळे विचार होते, प्रत्येकाचे विचार, कोणाचे धार्मिक विचार होते, कोणाचे सांघिक विचार होते, वेगवेगळ्या प्रकारचे विचार होते. कोणाला संस्था उभी करायची होती, कोणाला मंदिरं बांधायचे होते, आणि मर्यादित विचार होता. लढा लढणे हा विषय त्यावेळेला नव्हता, आणि म्हणून यांना एकत्र आणलं पाहिजे. या अनेक मंडळांना एकत्र आणलं पाहिजे, म्हणून त्याचं एक महामंडळ केलं पाहिजे. परंतु त्याच्या अगोदर अगदी विदर्भाची सुरुवात आहे. 1921 मध्ये विदर्भामध्ये पहिली शिक्षण परिषद झाली, आणि त्यानंतर 1982 पर्यंत अनेक राज्यांमध्ये, अनेक जिल्ह्यामध्ये शिक्षण परिषदा झाल्या. त्यावेळेच्या जुन्या जाणत्या आणि त्या अभ्यासू लोकांचं एकच मत होतं की एकीकडे संस्था उभ्या राहत आहे, परंतु शैक्षणिक पातळीवर समाज शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, आणि त्यातून समाजाचा लाभ झाला पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेच्या सगळ्या खूप नावं आहेत ती घेण्यासाठी, त्या सगळ्यांनी मिळून शिक्षण परिषदा घेतल्या. अनेक शिक्षण परिषदांना त्या ठिकाणी शंकररावजी जगताप त्यावेळेला आमदार असल्या कारणानं अनेक ठिकाणी गेले, आणि त्यांनी ह्या सगळ्या परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की सामाजिक लढा लढण्यासाठी, नीट समजून घ्या विषय काय, सामाजिक लढा लढण्यासाठी एक ध्येय निर्माण झालं पाहिजे. समाजावर अन्याय होतो, शिक्षण घेतलं पाहिजे हा एक भाग झाला, सामाजिक संस्था उभ्या राहिल्या हा एक भाग झाला, पण सामाजिक मागासले पण त्या ठिकाणी समाजावर होणारा अन्याय आणि समाजाचे प्रश्न आणि ते धसास लावण्यासाठी एक संघटना असली पाहिजे, ही भूमिका पुढे आली, आणि म्हणून महामंडळ स्थापन झालं. महामंडळ स्थापन झाल्यानंतर ते त्यांच्या परीने लोकांनी सुरुवातीला दाद दिली नाही. अनेक घटना, अनेक त्या ठिकाणी प्रसंग आले, अनेक संस्थावाल्यांनी त्याला नाकारलं, आम्ही नाही येणार, आम्ही तुमच्यावर काम नाही करणार. पण तरी सुद्धा ध्येय वेडे मंडळी होती, कामासाठी त्यांनी निर्णय घेतला, आणि ते दारोदार गेले, गावोगाव गेले, जिल्हाभर गेले, राज्यभर गेले, आणि त्यांनी त्या ठिकाणी संघटन उभं केलं. त्याला पूर्णत्वाचं स्वरूप 1992-93 मध्ये त्या ठिकाणी संस्थेचं रजिस्ट्रेशन करून खऱ्या अर्थाने 10 वर्षाचा कालावधी गेला, त्याला त्या ठिकाणी रूप दिलं. बघा, संस्था येतात, माणसं येतात, तुम्ही आज राजकारणामध्ये बघता, समाजकारणामध्ये बघतात, परंतु ज्या वेळेला एखादी गोष्ट साध्य करायची त्यावेळेस सगळे एकत्र येतात. आम्ही सुद्धा एकत्र येण्याचे प्रयत्न केले असे नाही. आम्ही दादरला एकत्र आलो, शिर्डीला एकत्र आलो, विचार विनिमय केला, याच्यावर मार्ग काढला पाहिजे. मी स्वतः बाजूला होऊन तुम्ही नेतृत्व घ्या, तुम्ही अध्यक्ष घ्या, या भूमिका ठेवल्या. परंतु हे करत असताना त्याला त्यावेळी एक परिस्थिती असते, लक्षात ठेवा तुम्ही. काय परिस्थिती असते की त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची एक लाईन तयार झाली होती, इकडे माझ्याकडे झाली होती, आणि अनेक ठिकाणी सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती होती की त्या खालच्या मंडळींना अशी भीती होती, ही सगळी मंडळी जर एकत्र आली तर आमच्या अस्तित्वाचं काय, आमच्या पदाचं काय, आमच्या नेतृत्वाचं काय. आणि म्हणून एकत्र जरी हे दोघे जण येत होते, एकत्र बोलत होते, चर्चा करत होते, अनेक अडचणीच्या काळामध्ये निर्णय घेताना आम्ही बरोबर निर्णय घेत होतो, तरी सुद्धा हे एकत्र येण्यामागची ही सुद्धा एक मोठी अडचण होती. परंतु एक लक्षात ठेवा, मी दादरला होतो, शेखर भाऊ दादरला एक होतोय, आणि त्या ठिकाणी 4-5 चांगले प्रमुख लोक होते. मी गेलो, थोड्या वेळाने कल्याणदळे येणार होते, आणि मी गेल्यानंतर त्या ठिकाणी एक कार्यकर्ता असा म्हणाला, बघा अण्णा तुम्ही आले, अजून त्यांचा वेळ नाही, ते अजून आले नाही, अमुक नाही. मला वाईट वाटलं. मी त्याला एका वाक्यात सांगितलं, भगवान बिडवे आले म्हणून भगवान बिडवे चांगले, कल्याणदळे अजून आले नाही म्हणून ते वाईट. या भूमिका तुम्ही सोडा. आम्ही दोघं सामाजिक पातळीवर काम करतो, ते कुठे जरी असले ते समाजासाठी काम करतात, मी कुठे असलो तर मी समाजासाठी काम करतो. आणि एवढं मोठं व्यापक काम या दोघांनी त्या काळामध्ये उभं केलं. त्यांनी एक परिवर्तन यात्रा काढली पूर्ण राज्यामध्ये, आणि मी एकीकडे आझाद मैदानावर लाखोचा मोर्चा त्या ठिकाणी काढला. दोघे झुंजत होते, दोघंही काम करत होते, परंतु एक समाजाची रचना आहे, नीट समजून घ्या. नाचता येईना अंगण वाकडं नाही झालं, यांच्यामुळेच झाले. समाज वेगळा, आणि समाज एकत्र एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हताच. पुढे मागे जा, समाज गोळा केला, एकत्र मोठ्या ताकदीने उभं राहिला, आणि तो समाजाच्या न्यायासाठी, हक्कासाठी त्या ठिकाणी लढत होता. त्यांनी काम करताना समाजाचं काम करण्याबरोबर त्यांनी 12 बलुतेदार संघटनेचंही काम केलं. मी समाजाचं काम करताना मोर्चाच्या माध्यमातून एवढं मोठं त्या ठिकाणी की लाखोची संख्या एकत्र आली, म्हणजे कधीही येणं शक्य नव्हतं. पण राज्याच्या बाहेरचे जेवढे लोक होते, नेते होते, त्यांनी सुद्धा विचार केला की जर महाराष्ट्रामध्ये समाज एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र येतो, समाज एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करतो, आम्ही का करू नये. आणि म्हणून
त्यानंतर आज आम्ही काय करतो की उत्तर भारताचे वेगवेगळ्या राज्यातले आदर्श आम्ही घ्यायला लागलो, परंतु गत काळामध्ये अशी स्थिती होती की आपला आदर्श ते घेत होते, आपला आदर्श घेऊन तिकडे काम करत होते. मला आठवतं मी उत्तर भारतामध्ये अनेक ठिकाणी जायचो, त्यावेळी माझा अनुभव असा आला की ते त्यांच्याकडे आम्ही मागास आहोत, आम्ही मागासलेले आहोत, आम्ही अशिक्षित आहोत, आम्ही दारिद्र्य रेषेखाली आहोत, दारिद्र्यामध्ये आहोत, आमच्या व्यावसायिक मागे आहे, आम्ही पुढे जायला पाहिजे, ही कल्पना देखील त्या काळामध्ये नव्हती. त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये या संघटनेत या लोकांनी फार मोठी प्रगती केली होती आणि म्हणून या दोघं वेगळे झालेत आणि म्हणून समाज वेगळा झाला असं मानण्यापेक्षा हे दोघं जरी काम करत होते, एकमेकाला भेटत होते, ज्यावेळेला मोठा प्रसंग येईल, ज्यावेळेला मोठे मोठे अडचणी येतील, त्यावेळेला मात्र आम्ही दोघं एकमेकाशी बोलून समन्वय साधायचो, चर्चा करायचो आणि एक कल्पना तुम्हाला सांगतो, संघटना अनेक झाल्यात, केवळ या 2 संघटना अनेक संघटना झाल्या, या 5ही नाही, आज 5, 25, 30 संघटना आल्या. प्रत्येकाचे वेगळं, प्रत्येकाचे विचार वेगळे, प्रत्येकाचे काम करायचे वेगळं. तुम्हाला एक वाक्यात सांगतो मी, ज्या वेळेला मी मागे कायम सांगायचो, ज्याच्यावर अन्याय होतो तो प्रतिकार आणि संघर्ष करायला उभा राहतो. आज आमच्यावर अन्याय कुठेतरी झाला तर धावून जाणारा तोच वर्ग आहे. त्या ठिकाणी मतभेद कुठलेच नसतात, सगळे एकोप्याने एकत्र येतात आणि धावून जातात, संघर्ष करायची तयारी करतात. त्या ठिकाणी मात्र कधी कोणाला पाय ओढताना तुम्हाला आढळलं नसेल. आणि तुम्हाला हेही सांगतो, कधी मी त्यांचे पाय ओढले नाही, त्यांचे पाय मी माझे पाय त्यांनी ओढले नाही, हे तुम्हाला जाहीरपणे सांगण्याची एक वेळ आलेली. आणि तुम्हाला हेही सांगतो, आता जो ओबीसीचा लढा चालू होता, या लढ्यामध्ये कल्याण दळे 12 बलुतेदारांच्या वतीनं त्या आंदोलनामध्ये जाहीर भाषण करीत होते. त्यांना कोणीतरी ओढण्याचा प्रयत्न केला, त्यांना कोणीतरी दाबण्याचा प्रयत्न केला, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला मी धावून गेलो आणि माझी मुलाखत दिली. अरे एक आमचा तिथे बोलतोय, त्याला बोलू द्या, आपण त्याच्या मागे उभं राहिले पाहिजे. हा याला मी बोललो, शेखरजींनी ऐकलंय, त्यांना माहित आहे आणि जाहीरपणे म्हणालो. आणि चुकीच्या व्यक्तीला दाबण्याचा प्रयत्न केला, तू थांब, तू बोलू नको, कारण एक जण त्या ठिकाणी आहे, माझी समाज एक त्या ठिकाणी आमच्या समाजाच्या वतीने मलाही बोलवलं होतं, माझे संबंध आहेत चांगले, मी त्या समाजा मुजवळ साहेबांच्यावर काम केलं एवढे वर्ष, मलाही बोलवलं, परंतु कोणीतरी एक जण बोलेल, कारण त्या व्यासपीठावर अनेक समाजाचे अनेक संघटनांचे लोक होते, पण आमच्या वतीने एक बोलतोय, त्याला बोलू दिलं पाहिजे आणि मिठात खडा टाकू नका, अशा प्रकारच्या लोकांना सुद्धा थांबवण्याचं काम आपण या काळामध्ये. आणि म्हणून तुम्हाला एक सांगतो, ओबीसीचा जो विषय 3-4 अण्णा 1 मिनिट थांबवतो. ओबीसी हा विषय थांबवतो जरा. ओबीसीला आपण जाऊ, तो फार विस्तृत विषय आहे. अण्णा, आता तुमच्या प्रश्नाला मी आणि तुम्हीच प्रश्न उच्चारले आणि तुम्हीच त्याची उत्तरं दिली. त्याच्यामध्ये सुरुवातीला 3 लोकांनी संघटना उत्तम केल्या, वेगवेगळ्या संघटना एकत्रित केल्या. नंतरच्या काळामध्ये तिघांनी संघटना संघटित करायच्या ऐवजी वेगवेगळ्या अनेक संघटना उभ्या राहिल्या, वेगवेगळ्याच्या ताकदीवर, वेगवेगळ्याच्या म्हणजे तिन्ही गटाच्या हिमतीवरती स्वतंत्र पदाधिकाऱ्यांची लाईन लावली गेली, खिरापत वाटल्यासारखे पदं वाटली गेली आणि त्याच्यामुळं झालेलं प्रचंड मोठं नुकसान हे समाजाला आजही भरून निघत नाहीये. अण्णा, मला वाटतं तुम्ही दिलेलं उत्तर हे समाजाला समर्पक किंवा समाधानकारक असेल, मी अशी अपेक्षा करतो. परंतु अजून एक गोष्ट, की हे सगळं करत असताना पुला खालनं पाणी गेलं, पुला वरनं पाणी गेलं. अरे पुला खाल्लं पण गेलं, पुला वरनं पण गेलं, पण ते गेलं ते पुलाला घेऊन गेलो हो. आता ते घेऊन गेलेलं हे घेऊन गेले. आता हे उभारणी करायची. अण्णा, तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही दोघं विचाराने एकत्र आहात, मान्य आहे, परंतु ती कुठेही एक वाक्यता त्या पद्धतीने दिसत नाही. आता तर तुम्ही वेगळं एका पद्धतीने राष्ट्रीय नाभिक एकता संघाच्या माध्यमातून तुमची वाटचाल उत्तम चालू आहे, त्याच्याबद्दल शंकाच नाही. आता तुमचा वैयक्तिक विषय महामंडळापासून लांब गेलेला आहे, परंतु एक सेंट्रल भूमिका तुम्ही अशी घ्यायला पाहिजे की बिघडलेली परिस्थिती आणायचा प्रयत्न होईल का नाही होईल. मला नाही वाटत की तुमच्या चर्चेत, तुमच्या शब्दात असं दिसतं की प्रचंड अवघड आहे, हे एकत्र येणं शक्य नाही. दुसरा एक विषय दिला की महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या संघर्षावरती नाभिक समाजाच्या, लेकराच्या, माणसाच्या, बहिणीच्या, कोणाच्याही समाज एकत्र येतो. तो समाजाची बांधिलकी, समाजाची समाजाविषयी असलेली आस्था
त्याविषयी असलेलं प्रेम, त्यामुळे तो संघर्षाला तिथं सगळं विसरून उभा राहत असतो. तिथं कोणाच्याही गटाचा विषय नसतो. नेतृत्व कोण करते, काय करतं हा विषय संघर्षामध्ये राहत एकदम बरोबर. तो एकदम सगळा योग्य योग्य. आता एकदम योग्य. एकदम योग्य. हां, हां. तर त्या परिस्थितीला आता तुम्ही महामंडळातनं बाहेर पडलाय, तुमचा महामंडळाशी विषय वेगळा झालेला आहे. आता राहिले हे तिघ जण. मी महामंडळाचा आहे. पण एक अण्णासाहेब एक त्याचा मिनिट. सिलेबसच आहे. महामंडळाचा अण्णा- नाही, ना, ना, तुम्ही अण्णासाहेब. महामंडळाचे सांगतो. समाजाचे महामंडळाचे आहात, समाजाचे पण आहात. मी ते म्हणत नाही. संघटनेच्या माध्यमातून संघटनाचं थोडंसं वेगळं विस्तृत तुम्ही एक छान एक व्यवस्था उभी केलेली, संघटन व्यवस्थित केले. बरं ते काय राज्यापुरतं नाही केलेलं, तुम्ही देशव्यापी केलेलं आहे. प्रचंड मोठा अभिमानाची नाभिक समाजाची गोष्ट आहे ना. आम्हाला पण अभिमान आहे ना की अण्णा हे राष्ट्र पातळीवरती काम करतायत. परंतु हे करत असताना आपल्या घराचं काय, महाराष्ट्राचं काय, एकदम बरोबर. तुमचं काय म्हणणं आहे सांगा. एकदम बघा. एक मिनिट अण्णासाहेब. बोला बोला जेव्हा बोला. जेव्हा गुलामाला गुलामीची जाणीव करून दिले जाते तेव्हा तो पेटून उठतो. हे एक खूप बरोबर. मोठा इतिहास, याला इतिहास साक्षी आहे. आणि आज गुलामगिरीची जाणीव आपल्या याच्यातल्या प्रत्येकाला अशी त्याच्या आतमध्ये असलेली, ते जर पेटून निघला, उद्या जर तो जर त्याचा जर ब्लास्ट झाला तर तो आपलं नेतृत्व झुगारून देईल आणि स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करेल. मार्टिन ल्युथर किंग याचं एक उदाहरण आहे, माहिती आहे ना. आणि हे प्रस्थापित नेतृत्व आज जे काही आहे ते तुमच्याकडे एक खूप विचारवंत नवीन युवा शक्ती, अशी ज्वलंत अशी युवा शक्ती आपल्याकडे एकदम म्हणजे भरलेली आहे, एकदम अशी भरलेली आहे, भारावलेली आहे. त्याला जर योग्य दिशा जर मिळाली तर खूप मोठं आपल्या समाजाचं नुकसान होईल सर. आणि त्याला दिशा देण्याचं काम तुम्ही तिघ चौघ करू शकता. आजही वेळ गेलेले, पुन्हा पुन्हा मी सांगतो, महाराष्ट्र नागरिक साहित्य कला दर्पण संघ हेच आम्ही विचार करतोय की नाही, पुन्हा एक समाजासाठी आपण यावं, आपलं घर व्यवस्थित करावं, ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. जगताप साहेब प्लीज. काय माहितीये का, तुम्ही अतिशय चांगलं मांडलं विषय. अण्णा कसं आहे माहितीये का, महाराष्ट्र नाभिक साहित्य कला दर्पण संघाच्या वतीने साऱ्या समाजातल्या तुमच्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ नेतृत्वाला व्यासपीठावरती एकत्र आणून त्यांची मतं, त्यांचे विचार तिथं मांडले जावेत. त्यांनी केलेले कामकाज आणि त्यांचं भविष्यातलं असलेलं एक विजन काय आहे हे समाजाला कळावं. हा, आवश्यक ह्या तिघा चौघांना तुम्हाला समाज हे विचारणार, आजही विचारणार, उद्याही विचारणार की का झालं हे. हे कधी तुम्ही केला प्रयत्न तरी ते विचारणं होणारच. आता त्या विषयावर आपल्याला जायला नको, आपण तो विषय क्लिअर केलेला आहे. महाराष्ट्रातील नाभिक समाजाचं समाधान झालं असेल अशी अपेक्षा करतो. परंतु अजून काय सांगतो तुम्हाला, आता काय करायचं, अत्यंत म्हणजे आपल्या ज्या संस्थेने हा जो उपक्रम राबवला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि मला ही कल्पना होती म्हणून मी मनमोकळेपणाने सगळ्या गोष्टी तुमच्याशी बोलणार. याचं कारण असं आहे की ज्या वेळेला मी अध्यक्ष झालो, नीट समजून घ्या, आता ज्यावेळेला मी अध्यक्ष झालो, आता काय करायचं तो उत्तर याच्यातच आहे. ज्यावेळेला मी अध्यक्ष झालो आणि त्यानंतर धर्मदाय आयुक्ताकडे नाव नावण्यासाठी गेलो, त्यावेळेला एक गोष्ट निदर्शनास आली ती अशी की एकाचंही नाव त्या ठिकाणी नव्हतं. म्हणजे तात्यांचं नाव नव्हतं आणि कुणाचंच नाव नव्हतं. आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्यावेळेस दत्ताजी अनारसे माझ्याबरोबर होते आणि त्या ठिकाणी हे सगळं बघितल्यानंतर याच्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे, ही सगळ्यांची नावं लागली पाहिजे. आणि आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा दुजाभाव न करता तात्यांचं नाव लागलं, संगमवारचं नाव लागलं, शशिकांतजींचं नाव लावलं, त्याच्यानंतर माझ्या नावाचा विषय होता. आणि हे सगळी नावं लागली. त्यावेळेला कुठल्याही प्रकारचे मतभेद त्याच्यामध्ये नव्हते, केवळ सगळ्यांचे नावं लागले पाहिजे आणि संघटनेचं कामकाज चाललं पाहिजे. मतभेद असे होते, एकाच्या ऐवजी दोन, एक नाव होतं त्या ठिकाणी वादात, दुसरं नाव आलं, तिसरं नाव आलं आणि ती कोर्टाची केस अक्षरशः गेली 5 वर्ष 7 अजूनही त्याचं पूर्णतः काम नाही लागलेलं आणि म्हणून इतके वर्ष चालली. आता मला एक सांगा, त्याच्यामध्ये आम्ही त्यावेळेला समजवायचा प्रयत्न केला, कोणी समजून घेतलं नाही. त्यावेळेची विस्तारित प्रत्येक जण पेटलेला होता, प्रत्येक जण आपली भूमिका मांडत होता. परंतु असं असताना देखील या सगळ्यांची नावं कशी लागतील याकडे मुख्य भूमिका घेतली. महामंडळ अस्तित्वात राहील, परंतु एक दिवस धर्मदाय आयुक्तांनी आम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं की तुम्ही नियमितपणे येतात, बाकी लोक येत नाही, तुम्ही जर ऐकणार नसाल तर मी ही संस्था बरखास्त करतो. अशा प्रकारची सज्जड सांगितलं.
पुढच्या तारखेला या सगळ्यांना घेऊन या आणि काय तो निर्णय घ्या, कारण तुमच्याकडे ना प्रॉपर्टी ना बॅकग्राऊंड ना काय, कारण त्याच्या प्रकारचे ते सगळ्या प्रकारचे ऑडिट रिपोर्ट सुद्धा सबमिट, चेंज रिपोर्ट तर जाऊ द्या, ऑडिट रिपोर्ट सुद्धा सबमिट झालेले नव्हते. आणि मग अशा पद्धतीने ज्या वेळेला वेळ आली त्यावेळेला आम्हाला महासंघाचं रजिस्ट्रेशन त्यावेळेला करावं लागलं. दुसरी गोष्ट अशी झाली की महामंडळाचं काम करत असताना ज्यावेळेला मोर्चा निघाला लाखोची संख्या आली, त्यावेळेला बघा, कल्पना करा, 30 मेचा दिवस होता, मुंबईचं दमट वातावरण, खाली रेती तापलेली, अशा स्थितीमध्ये लाखोची संख्या त्या मैदानात आली, तेव्हा न्याय हक्कासाठी आली, लढण्यासाठी आली. या सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम त्यावेळेला आपण केलं. मला सांगा, माणसं 4, संघटना 4, विचार, पण त्यावेळेला लाखो लोक एकत्र येऊ शकतात, तर ही निवडक माणसं एकत्र का येऊ शकत नाही, हा प्रश्न खऱ्या अर्थानं सगळ्यांना विचारला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे, ती भूमिका घेतली, राज्यकर्त्यांनी गेलो, त्यांच्या समोर मांडलं, भूमिका घेतली, लढलो. आणि असं असताना नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला अनुसूचित जातीचा प्रश्न आला, त्यावेळेला हा प्रश्न महाराष्ट्राच्या अखेताळीत नाहीये. हा प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या ताकदीने आपल्याला दिल्लीला गेलं पाहिजे. त्यावेळेला खऱ्या अर्थाने महाराष्ट्र नाभिक एकता महासंघाच्या कामाची, जेव्हा मी गुजरातमध्ये गेलो, मध्य प्रदेश गेलो, कर्नाटकमध्ये अनेक शाखा केल्या, त्यावेळेला त्यांनी आम्हाला विचारलं, तुम्ही महाराष्ट्राच्या संघटनेचे आहात, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे आहात, तुम्ही आमच्याकडे त्या संघटनेचं काम कसं लावू शकाल, आम्ही त्या खाली काम करायचं का? आणि म्हणून महामंडळाला धक्का न लावता, नीट समजून घ्या, तसं वागलं सुद्धा आम्ही, महामंडळाला धक्का न लावता महासंघाचं काम चालू केलं. पण महासंघाचं काम महाराष्ट्रात चालू केलेलं नव्हतं, हे समजून घ्या. सोलापूरमध्ये 3 संघटना होत्या, त्या 3 संघटना ज्यावेळेला माझ्याकडे, मी काम बंद केलं होतं सोलापूरचं, मी अनेक ठिकाणचं काम बंद केलं होतं, आपसातल्या वाद होते, त्या वादाला कंट्रोल, मी काम केलं, तुम्ही नसाल तरी चालेल पण मी वादात येत नाही. आणि अशा प्रकारची ठोस भूमिका घेऊन मी सोलापूरला जाणं बंद केलं होतं. आणि सोलापूरला गेल्यानंतर नवे कार्यकर्ते म्हणे, आता आम्ही इकडे नाही तिकडे नाही, तुमच्याबरोबर आम्हाला काम करू द्या, आमचं काम थांबलंय. आणि म्हणून भाऊ इकडे, आणि आमचं काम थांबलंय, आणि म्हणून म्हणलं तुम्ही महासंघाचं काम करा, परंतु महासंघ मी महाराष्ट्रात नेणार नाही. आणि तुम्हाला आजही सांगतो, मला अनेक जिल्ह्यामध्ये बोलवलं जातंय, मी महामंडळाचं काम थांबवून त्या ठिकाणी महासंघाचं काम चालव, असं तुमच्या निदर्शनास आणा, तुमच्या लक्षात येईल की मी हात राखून थांबलोय. उगाच आपलं महासंघाचं काम वाढवायचं, महामंडळाचं काम थोपवायचं, अशा भूमिका घेतल्या नाही. कारण आम्ही चळवळीतले, आम्ही प्रामाणिकपणे समाजाच्या हितासाठी झटणारे, लढणारे, काम करणारे. आणि म्हणून कुठेतरी महामंडळाचं काम थांबेल, कुठेतरी महामंडळाला अडचण होईल. आता माझ्या जवळची माणसं, माझ्याबरोबर काम करणारी माणसं, त्यांनी वेगळं दुकान थाटलं तरी सुद्धा त्यांना अडचण होईल. त्या ठिकाणी न्यायालयीन कामकाजामध्ये हस्तक्षेप केला नाही, तिथे अडचणी निर्माण करून दिल्या नाही, आणि अशा स्थितीमध्ये ते काम अबाधित राहावं, हीच भूमिका सातत्याने मी घेतली. आणि म्हणून याच्यानंतरच्या काळात सुद्धा तुम्हाला एक महत्वाचा विषय सांगतो, कोण किती महत्वाचं आणि कोणाला एकत्र बसवलं पाहिजे, हा सुद्धा विचार करणारा मुद्दा आहे. ज्याला समाजावरती त्याग करायची इच्छा आहे, ज्याचं समाजावर प्रेम आहे, महत्वाच्या भूमिका स्वीकारण्याची तयारी आहे, वैचारिक नेतृत्व स्वीकारण्याची तयारी आहे, आणि समाजाला खऱ्या अर्थानं न्याय मिळवून द्यायचा असेल, अशी व्यक्ती एकत्र येऊ शकतात. अन्यथा पुन्हा एकदा तेच चाललेलं काम थांबवायचं, एकत्र या म्हणायचं, आणि कोणाला राजकारण करायचंय, कोणाला समाजकारण करायचंय, कोणाला संस्थेचं काम करायचंय, ती माणसं विचार केल्यानंतर एकत्र येऊत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि म्हणून मी आजही त्या प्रयत्नात आहे. तुम्हाला एक महत्वाची भूमिका सांगतो, अत्यंत महत्वाची भूमिका सांगतो. ज्या वेळेला मी मुंबईच्या मोर्चानंतर दिल्लीचा मोर्चा निश्चितपणे काढायचा ही भूमिका घेऊन कामाला लागलो, त्यावेळेला मी महाराष्ट्राच्या माझ्या सहकार्यांना सांगितलं होतं, तुम्ही महाराष्ट्राचं काम करा, मी दिल्लीच्या दिशेने निघतो, वर्ष लागेल, 6 महिने लागतील, वर्ष लागेल, मी राज्यात जातो. आणि एकच भूमिका त्यावेळेला मी घेतली होती, तुमचा झेंडा तुमचा, संघटना तुमची, नेतृत्व तुमचं, फक्त ध्येय आपलं, सगळ्यांचं ध्येय एक असलं तर बॅनर वेगळे असले, झेंडे वेगळे असले तर काही फरक पडत नाही. तुम्ही आजच्या राजकारणात सुद्धा बघा, विचार एक असला पाहिजे, ध्येय काय असले,
भूमिका एक असली पाहिजे. आणि जर आमची भूमिका एकत्र असेल तर आम्हाला आमच्या ध्येयापासून कोणी रोखू शकत नाही. आणि म्हणून छोटे मोठे गट आहेत, ज्याच्याकडे 50 लोक नाही, ज्याच्याकडे 25 लोक नाही, ज्याच्याकडे कल्पनाशक्ती नाही, ज्याच्याकडे लग्नाची उमेद नाहीये. आज माझं 62 वर्ष वय चालू आहे. अनेक संकट, अनेक अडचणी आल्या, अनेक प्रसंग आले. वेळेवर घरावर तुळशी पत्र ठेवून देखील काम केलं, मी एकट्याने नाही केलं. असे अनेक लोक आहेत ज्यांनी सातत्यानं काम केलं. तुम्हाला सांगतो, त्यांच्या मागे त्यांची प्रेरणा होती, त्यांच्या मागे गतकाळाच्या नेत्यांचे त्या ठिकाणी संस्कार होते, त्यांचे आशीर्वाद होते, त्यांच्या भूमिका होत्या. आणि म्हणून आजही आम्हाला दुःख होतंय ना, या गोष्टीचं आम्हालाही दुःख होतं की अरे हे चाललंय काय, अंधाधुंद चाललंय, अगदी कुठल्या प्रकारचं लगाम नाही, कोणाचा आदेश नाही, कोणाच्या भूमिका नाही, नीट दृष्टी नाही. आणि असं असताना सुद्धा आम्ही सहन करून एक दिवसाची, तुम्ही ज्याप्रमाणे वाट बघताय त्या एक दिवसाची आम्ही सुद्धा वाट बघतोय की एक मोठं वादळ निर्माण केलं गेलं पाहिजे, एक मोठा लढा निर्माण केला पाहिजे. त्या लढ्याच्या दिशेने यांना घेऊन गेले तर मोठे मोठे तर येतीलच. साहेब, एक लक्षात ठेवा, मोठ्या विचाराने ज्यावेळेला आपण जातो, मोठं काम आपण करायला जातो, मोठी भूमिका आपण घेतो, त्यावेळेला मोठी माणसं विचाराने एकत्र असलेली येतातच. त्यांना बोलावं लागत नक्कीच नक्कीच येईल. छोटे छोटे घटक जे आहेत ते आपोआप आकर्षित होतात. ज्याप्रमाणे वादळ येतं तो पालापाचोळा गोंधळ जातो, तसं मी अनुभवलंय मोर्चाच्या काळामध्ये. म्हणून आपण विचार घेऊन जायचा, आपण ध्येयाने घेऊन जायचं. ज्याप्रमाणे तुम्ही ह्या सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करताय, त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात, हा अत्यंत स्तुती. म्हणून मला त्याचा आनंद झालाय व्यक्तिशः. म्हणून मी तळमळीने बोलतो. मी वरवर राजकीय बोलायचं असेल तर मी उत्तर देऊन मोकळा झालो असतो. परंतु तुम्हाला एक महत्वाचं सांगतो की नजदीकच्या काळामध्ये ही परिस्थिती आज बघा आज काय होतंय. ओबीसी मध्ये आम्ही आहोत, ओबीसीचा गळा घोटण्याचा प्रयत्न होतोय. आज आम्हाला पूर्वीच दाबले गेलोय, आज अजून दाबले जाण्याचा प्रयत्न होतोय. आणि आजही आमच्या 80% समाजाला हे माहित नाही की आम्ही ओबीसी आहोत. फायदा असेल, ऍडमिशन असेल, नोकरीच्या जागा असतील, कुठेतरी त्याचा लाभ मिळेल, त्यावेळेला ते कागदपत्र घेऊन येतात. पण तो ओबीसीचा लढा असेल, ओबीसीच्या लढ्यासाठी, ओबीसीच्या हक्कासाठी ज्यावेळेला मैदानात यायचं त्यावेळेला आमची लोक त्या ठिकाणी येत नाही. हे आमचं दुर्भाग्य आहे. नाभिक समाजाचा लढा असेल, नाभिक समाजाचे प्रश्न असतील, त्या सुद्धा शेखर भाऊ त्यावेळेला आमची लोक येत नाही, ही फक्त बोलतात. तुम्हाला एक उदाहरण देतो, एक उदाहरण, अत्यंत उदाहरण आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये असा एक प्रयत्न झाला होता. कोरोनाच्या काळामध्ये सातत्याने मी तर त्यावेळेला आता सगळ्यांचे आभार मानेल. त्यावेळेला महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना, सगळ्या संस्था आणि सगळे लोक जे सामाजिक कार्यात होते नव्हते ते त्यावेळेला समाजाच्या या ठिकाणी मदतीला धावून आले. हे अत्यंत महत्वाचे. त्यावेळेला कुठल्या प्रकारचं तू ह्या संघटनेचा, मी या संघटनेचा, अशा प्रकारचा वाद त्या ठिकाणी नव्हता. हे सगळे एकत्र आले आणि सगळे त्या ठिकाणी लढले. सगळे लढले, सगळ्या नाभिक समाजाने काम केलं. परंतु कोरोनाच्या परिस्थिती हाताळत असताना, कोरोनाच्या परिस्थितीत नाभिक समाजाला ज्या नेतृत्वाची गरज आवश्यक होती, जे मदत आवश्यक होती, त्या मदतीमध्ये दळे साहेब कुठं दिसले नाही, बिडवे साहेब कुठं दिसले नाहीत, आरसे साहेब कुठं दिसले नाहीत, केळझरकर साहेब, ही सगळी मंडळी नाही. मग का दिसली नाहीत, असा हा महाराष्ट्रातील समाजाचा प्रश्न आहे. जगताप साहेब एक मिनिट त्याची ऑनलाईन एक मीटिंग सुद्धा झाली, ती सर्वजण त्याच्यात सहभागी झालेले होते असं मला आठवते. हो 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 नाही. आणि तो ऐका बर का अण्णा, आणि त्यावेळेस पण आहे आजही नाभिक साहित्य, महाराष्ट्र नाभिक साहित्य कला दर्पण संघ हे व्यासपीठ त्यासाठीच आहे. या व्यासपीठाचा उद्देश त्यासाठीच आहे की महाराष्ट्रात बिघडलेली परिस्थिती कशी सुधारायची, त्याला काय मार्ग काढायचा, त्याला जबाबदारी असलेल्या मंडळींना बोलतं केलं पाहिजे. त्या बिघडलेल्या माणसांमुळे त्या लोकांनीच ह्याच्यावरती पर्याय आणि मार्ग द्यायला पाहिजे. इतकं हे महाराष्ट्रातील नाभिक समाजाचं मागणं आहे. त्यासाठी हे व्यासपीठाची कल्पना आहे. एकदम महत्वाचा मुद्दा आहे. आणि ह्या व्यासपीठाशिवाय बोलायचं तर कुठे बोलायचं. आज नाही नक्की बोला. ऐका, तुमचे प्रश्न आहे, मी तुम्हाला उत्तर देतोय. परंतु तुम्ही ऐकत असणाऱ्या माझ्या हजारो समाज बांधवांशी त्या ठिकाणी आपण बोलतोय. का बोलतोय हे त्यांनाही कळालं पाहिजे की
मुलाखत घेत आहेत त्यांच्या भूमिका काय, अण्णा एक जबाबदार पदाधिकारी आहेत, त्यांना प्रश्न विचारतात, ते त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करतात, पण ज्यांच्यासाठी काम करतात त्यांच्याही काही भूमिका आहेत, हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून आता कोरोनाचा एक प्रसंग येऊन गेला आपल्यावर, त्यानंतरच्या काळात आता ओबीसी लढ्यामधला हा प्रसंग आपल्यावर येऊन गेलाय. या दोन प्रसंगामध्ये मला आठवतं, मागच्या वेळेला 18 तारखेला मी शेखर भाऊंना एक फोन केला होता. त्यांना सांगितलं का या ओबीसीच्या लढ्याच्या संदर्भामध्ये एक सगळ्या संघटनांची एक बैठक शिर्डीला तातडीने लावतोय. ती तारीख 18 होती. कल्याण दळेंचं माझं संभाषण झालं होतं. माझं संभाषण झालं होतं. मला म्हणे अण्णा आपल्याला एकत्र बसून बोललं पाहिजे. म्हणून निश्चित ताबडतोब लावतो, म्हणून 101 कार्यकर्त्यांना बोलून घेऊ, ज्या महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटनांना बोलून घेऊ. मी तातडीने अनेक संघटनांशी फोन केले. आपल्या साहित्य संघाला सुद्धा निमंत्रण देण्याचं काम मी शेखर भाऊंना सांगितलं होतं की तुम्ही तिकडे परस्पर सांगा. आणि जे विद्वान आहे, जे बुद्धिमान आहे, ज्यांना या विषयावर बोलता येणार आहे, ज्यांच्या मनापासून समाजावर प्रेम आहे, अशा घटकांना तिथे बोलवा. परंतु काय झालं मला माहित नाही, कुठे माशी शिंकली आणि त्याच्यानंतरच्या 2-4 तासांनी निरोप मला आला की ही बैठक आपण पुढे घेऊ. हेच सातत्यानं होत गेलं. एकीकडे आपण तळमळीने लोकांना एकत्र करायचं आणि दुसरीकडे मात्र राजकारण म्हणून त्याच्यामध्ये भेद निर्माण करायचा, तेढ निर्माण करायची, गैरसमज निर्माण करायचे, एकमेकावर टीका करायची. आणि अशा पद्धतीने टाळी एका हाताने धजेकर साहेब वाजत नाही. मी किती हात पुढे केला, समोरून हात आला पाहिजे, समोरून हात येत नाही तो पण मी पण हातबल आहे. पण तो एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण न थांबणारे, न थकणारे, लढणारे कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून एक ना एक दिवस तुमच्या मनातले सगळे ज्या वेळेला मुंबईच्या आझाद मैदानावर लाखोच्या संख्येने समाज एकत्र आला, त्याची कल्पना सुद्धा कोणी करू शकत नाही. ती घटना त्या ठिकाणी घडली. राज्यकर्त्यांनी ते पाहिलं, त्या प्रसिद्धी माध्यमांनी पाहिलं, इतर समाजा घटकांनी पाहिलं की हा समाज न्याय हक्कासाठी आता एकत्र येतोय. ही भूमिका जपांनी पाहिली. त्यावेळेला साहेब तुम्हाला कल्पना नाही, महाराष्ट्रातले सगळे मोठमोठे अधिकारी, वेगवेगळ्या खात्याचे अधिकारी, ज्या खात्याचं नाव घेऊ त्या ठिकाणचे खात्याचे अधिकारी, उच्च शिक्षित वर्ग, जो कधी हा मोठ्या प्रमाणाने मध्ये यायचा, पण एखादा घटक असा होता का जो कधीच आला नाही, तो सुद्धा आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही तुम्हाला काय मदत करू, आम्ही तुमच्या मागे कसं उभं राहू, हे मी स्वतः अनुभवलंय. आणि ह्या सगळ्यांच्या मदतीने साह्यानेच त्यावेळेचा मोर्चा यशस्वी झाला. आणि म्हणून तुम्हाला हे सांगतो, नंतरच्या काळामध्ये बघा 2 प्रकारचे लढे. ओबीसी मध्ये आहोत, आमचं आरक्षण वाचलं पाहिजे, ही मुख्य भूमिका आहे. 12 बलुतेदारामध्ये गेलं तर 12 बलुतेदारामध्ये कमी संख्या आहे, त्या सगळ्यांना न्याय मिळेल. त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये एक घटक असू, कदाचित आम्ही त्यातला मोठा घटक असू आणि आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळेल. जात न्याय जनगणना झाली, त्यावेळेला आम्ही किती टक्के आहोत, आमचा वाटा किती, आमचा अधिकार किती, त्या प्रमाणामध्ये आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. ही तिसरी बाजू. आणि चौथी बाजू आज अनेक लोकांचं असं म्हणणं आहे बघा, बरं का, सगळ्यांचं म्हणणं असं आहे की मग तुम्ही अनुसूचित जातीच्या बाबतीत बोलता. आज महाराष्ट्रामध्ये तर देशामध्ये अनुसूचित जातीमध्ये गेलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका उदयास आली, ती वाढीच लागली. 2011 सुद्धा आम्ही ती भूमिका घेऊनच मोर्चा नेला होता. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो, इतकं मोठं मागाल, भव्य दिव्य मागाल, त्यावेळेला त्यातला एक भाग तुम्हाला निश्चितपणे मिळणार आहे. लढण्याची उर्मी मिळणार आहे, लढण्यासाठी ताकद मिळणार आहे, एकत्र येण्याचा मार्ग मिळणार आहे. आणि म्हणून ह्या मार्गाने जर आपण गेलो तर त्या ठिकाणी एकत्र येण्याचा दुसरं साधन नाही. छोट्या छोट्या पुण्यतिथी करायची आहे, जयंती करायची आहे, आणि या कामासाठी आपण एकत्र आलं पाहिजे, आपण एकत्र येऊन काम केलं पाहिजे. यापेक्षा समाजाच्या हिताचा मोठा भूमिका काय, समाजासाठी लढण्याची भूमिका कुठे असेल, हजारो लाखो समाज बांधव एकत्र कोणत्या पद्धती येतील, ही भूमिका आत्ताच्या काळामध्ये घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज मी आपल्या कला अकादमीचं धन्यवाद व्यक्त करतो, कारण तुम्ही केवळ ही भूमिका आम्हाला सुद्धा सगळ्यांसमोर मांडायची संधी या ठिकाणी दिली. आम्हाला आमची भूमिका, आमची मतं आणि आमच्या मनामध्ये काही समाजाप्रती काय भूमिका आहे, भविष्यामध्ये काय करायचं आहे, ही जी भूमिका आहे ती लोकांकडे ठेवण्याची संधी दिली. माझ्याबरोबर जे विस्कळीत घटक आहेत, माझ्याबरोबर जे अन्य संघटनाचं नेतृत्व करतात आणि त्या सुद्धा
ही भूमिका या ठिकाणी ऐकून घ्यावी. आज त्यापैकी अनेक नेते या ठिकाणी ते ऐकत असतील, ऐकलं नाही तर उद्या परवा त्यांनी समजून घ्यावं आणि आपण दिलेला मार्ग आणि मी व्यक्त करत असली भूमिका कधी याच्यापैकी अनेक जणांची असेल आणि म्हणून या सगळ्यांनी एकत्र यावं, ही भूमिका एकत्र घ्यावी. जरी तुमच्या संघटना वेगळ्या असल्या, तुम्हाला एक सांगतो, संघटना जरी वेगळ्या असल्या म्हणून फरक पडत नाही. एकत्र आले तरी कुरबुरी वाद विवाद आणि मतभेद हे राहतात, परंतु तुमच्या संघटना वेगळ्या जरी असल्या तरी सुद्धा तुम्ही एका ध्येयाने नाभिक समाजाच्या हितासाठी एकत्र येऊन काम करू शकतात. यामध्ये कुठला द्विभाव होऊ शकत नाही. म्हणून हे होत नाही, एकत्र येत नाही, एकत्र आल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. ही कारण आहेत, ही कारण आहेत. एकदम बरोबर. असा प्रश्न सुटणार नाही आणि म्हणून नवीन नवीन पिढी येणार आहे, नवीन नवीन तरुण येणार आहे, नवीन विचाराने लोक येणार आहे आणि म्हणून तो प्रत्येक जण त्याच्या तर्फेने काम करील. परंतु एक भूमिका ज्यावेळेला आपण घेऊ त्यावेळेला मात्र अडचण राहणार नाही. निश्चितपणे तुम्हाला एक उदाहरण देतो. शेखर भाऊ, एकच उदाहरण छोट्या मिनिट. मी मुंबईला मोर्चाचं नियोजन केलं, महाराष्ट्रभर फिरलो. मराठा नाभिक समाजाकडे जिकडे जिकडे कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जाता येईल तिकडे तिकडे लोक गेले, जागृती केली, भूमिका समजवली, गेलं पाहिजे, मोर्चाला गेलं पाहिजे. ज्यावेळी मी ठाण्यामध्ये गेलो, ठाण्यामध्ये सुद्धा आपल्या समाजाच्या 10 दिवस मी तिथे होतो. मुंबईत पाऊल ठेवलं आणि त्यावेळेला मराठी आकडा, मराठी टक्का त्या ठिकाणी कमी आहे. आणि मग बिहारचे समाज, सलमानी, हजाम, हे काही हडपद, त्या ठिकाणचे आमचे जेवढे तेलुगू या सगळ्या समाज घटकांच्या मिटिंगा घेतल्या वेगवेगळ्या भागामध्ये आणि त्यांना सुद्धा त्या मोर्चाला बोलवलं. त्यांचे बॅनर वेगळे होते. कोणी आम्ही बिहारचे, आम्ही एमपीचे, आम्ही यूपीचे, आम्ही मारवाडी, आम्ही राजस्थानी, आम्ही गुजराती आहे, अशा प्रकारचे भेद त्या ठिकाणी नष्ट केले. त्यांना एकच सांगितलं, न्याय मिळाला तर नाभिक समाजाला मिळणार, प्रश्न सुटला तर नाभिक समाजाला. आणि म्हणून आपण एकत्र आलो पाहिजे. म्हणून ध्येय त्यावेळेला एक होतं, म्हणून लोक एकत्र आले. इथं सुद्धा ध्येय एकत्र आलं तर आपले प्रश्न निश्चितपणे सुटले. अण्णा आपलं एकदम एक मिनिट. अण्णा, आपण जे केलेलं आहे ते खरं अबाधित आहे, त्याच्याबद्दल वाव नाही, कोणालाही शंका नाही आहे. अण्णा, पण एक तुम्ही म्हटलंय की एक लक्ष्य, एक ध्येय असावं माणसाचं. समजलं की यात आजच्या गरजा, त्या काळातल्या गरजा आणि आजच्या गरजा खूप वेगळ्या आहेत. अन्न वस्त्र निवारा ही त्यावेळेची मूलभूत गरज होती, पण आजची गरज आहे शिक्षण, शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक. शैक्षणिक म्हणजे शिक्षण, आर्थिक म्हणजे आपलं आर्थिक उच्चावतं कसं, त्याचं डेव्हलपमेंट कशी होईल. त्याच्यानंतर सामाजिक म्हणजे हे सोशल स्टेटस जे आहे, ओबीसी, ह्या त्या सगळ्या रिझर्वेशन येते, या तिन्ही याच्यात हे तीन जर लक्ष घेऊन चाललं तर आजही समाज आपल्या सगळ्याच्या पुढे एक आजचं लक्ष हे वेगळं आहे. समजलं की नाही? तर याच अनुषंगाने आता जे जगताप साहेबांनी म्हटलेलं आहे, चंद्रशेखर जगतापांनी, की आता पाणी खूप निघून गेलेलं आहे, नदी पूर आला, खालून गेला, वरून गेला, पूलही वाहून गेला, पण अजूनही आता आपण खूप लांब लांब आलेलो आहे, अंतर खूप वाढलेलं आहे. सत्य परिस्थिती आहे, म्हणजे उगाच टाळण्यासारखी नाही आहे. पण आजही प्रत्येकाने जर आपल्या समाजाच्या प्रति वेगवेगळी जबाबदारी घेऊन जर कार्य करायला सुरुवात केली, उदाहरणार्थ की एका नेतृत्वाने ओबीसी सांभाळावं, एका नेतृत्वाने समाज सांभाळावं, एका नेतृत्वाने बाराबलुता सांभाळावं, अशा प्रकारचं जर वेगवेगळ्या जर सगळ्यांनी जबाबदारी काही ओनरशिप घेऊन जर हे केलं तर अजूनही ते शक्य आहे. जगताप साहेब, आवाज नाही. फार विषय मांडला व्यवस्थित. अण्णा तुम्ही अनेक वेळा सांगताय की एकत्र आलं पाहिजे, ही तळमळ कळकळ या चौघांमध्ये पण दिसली पाहिजे. हो, आज महाराष्ट्रातला आज लाईव्ह समाज बघतोय फेसबुकवर, अतिशय मोठे मोठे छान मेसेजेस देत आहेत, मार्गदर्शक सूचना करतायत आणि या सूचनामध्ये एकच सांगतायत की सगळ्यांनी एकत्र या, परंतु सगळ्यांनी एकत्र न येण्यासाठी लागलेली कीड कधी संपणार? चला असो, काय हरकत नाही, ती कीड संपवण्याचा आपण नक्की एक प्रयत्न करू. आणि एक महत्वाचा विषय बरोबर यांनी मांडला की ओबीसी फॅक्टर किती समाजाला फायदेशीर आहे. अण्णा, काय ओबीसीचा फॅक्टर समाजाला मिळतो? काहीच मिळत नाही. ज्यांनी घेतला असेल तर आनंदच आहे, परंतु 99 ते 98% लोकांना आपल्या समाजातला त्याचा उपयोग होत नाही.
ओबीसी मध्ये किती जाती आहेत आणि किती टक्के आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे. त्या तुकड्यामध्ये आपण पॉईंट म्हणजे तुकड्यामध्ये आपली तर काय निभावं लागतच नाही. राहिला विषय आता हा ओबीसी लढा, एससी लढा. अरे पण आजचं सरकार काय करते, काय सांगते तुम्हाला? आर्थिक निकषावरती आरक्षण देशामध्ये लागू करायचा एक प्रयत्न चालू आहे त्यांचा. मग जर असं असत असेल तर मग ओबीसी, एसटी, एनटी ह्याचं काय? ह्याचं काहीच होणार नाही अण्णा. आपण किती आमरण उपोषण केली काय आणि कोट्यवधी लोकांनी रस्त्यावर उतरलं काय आणि लाखो लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं काय, आमरण उपोषण केलं काय? सगळ्यावरती 100% पाणी. कारण ह्या आताच्या सरकारचं ध्येय उद्दिष्ट हे आर्थिक निकषावरती वाटचाल आहे. तुम्हाला काय वाटतं सांगा? हे बघा, शासन हे लोकांच्या वर चालतं. नीट समजून घ्या. आज आपण संख्येने कमी आहोत आणि संख्येने कमी जरी असलो तर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या लढ्यामध्ये आपण उतरतो. केवळ हा महाराष्ट्राचा प्रश्न नाही तर देशामध्ये सुद्धा नाभिक समाज त्या त्या पातळीवर संघटित होऊन एकत्र येऊन वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी संघर्ष करायचा प्रयत्न करतो. आर्थिक निकषावर सवलती द्यायचा हा काही एकट्या नाभिक समाजासाठी मर्यादित नाही. समान नागरिक करण्याचा उद्दिष्ट जे आहे त्याच्या भूमिका समजून घेतल्या पाहिजे. तो काही एका विशिष्ट लोकांसाठी नाही. पण आज मितीला आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळालेलं आहे आणि ते आम्हाला अल्प प्रमाणात मिळतं. ते मोठ्या प्रमाणात मिळावं, अधिकचं मिळावं, अधिकचा लाभ मिळावा म्हणून अनेक पातळीवर त्या ठिकाणी संघर्ष सध्या जरी चालू आहे. परंतु त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही सुद्धा त्या लढ्यामध्ये उतरलं पाहिजे. मी मगाशीच एक उल्लेख केला की आम्ही लाभासाठी म्हणून समाजामध्ये येतो, ओबीसी मध्ये येतो. पण ज्या वेळेला ओबीसीचा लढा उभा राहतो त्यावेळेला मात्र आम्ही पुढे येत नाही. राजकीय स्थिती निर्माण झाली त्यावेळेला आम्ही पुढाकार घेत नाही. राजकीय कार्यकर्त्यांना पाठिंबा त्या ठिकाणी आम्ही देत नाही. त्याच्या मागे आम्ही उभं राहत नाही आणि त्याला मोठं करून राजकीय क्षेत्रात पाठवण्यासाठी सुद्धा आम्ही त्याला पाठबळ देत नाही. ही सुद्धा एक बाजू आहे. दुसरी बाजू अशी आहे की आम्ही एकत्र आलं पाहिजे. या भूमिका मी एकट्याच काय पूर्वीपासून सगळेजण घेत आले आणि सगळेजण एकत्र येऊन लढण्याचा प्रयत्न करत आले. परंतु आज एकही पदाधिकारी असा नाही की जो समाजाचा हिताचा विचार करत नाही. आणि म्हणून या सगळ्यांची भावना, सगळ्यांनी एकत्र येऊन काम करतात. परंतु कार्यकर्ता काम करतो, नेता काम करतो आणि त्याला फक्त त्या ठिकाणी त्या तीरावर उभं राहून सल्ला देण्याचं काम अनेक लोक करत असतात. परंतु एखादा कार्यकर्ता काम करतो, तो किती तळमळीने काम करतो, किती प्रयत्न करतो, त्यावेळी त्याची किती हानी होते आणि त्याच्या जबाबदारी पार पाडताना किती मेहनतीने तो लढतो, याच्यासाठी म्हणून समाज त्याच्या मागे किती प्रमाणात उभा आहे हे सुद्धा आपण परीक्षण करणे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आजही नेते लोकांना स्वतः ग्राउंडला जावं लागतं. संकट आलं, प्रसंग आलं का नेता जबाबदार. परंतु ज्या वेळेला नेता अडचणीत येतो, ज्या वेळेला नेत्याला फेस करावं लागतं, त्याला राजकर्त्यांच्या समोर जावं लागतं, अनेक ठिकाणी त्या ठिकाणी त्याला संघर्षाची भूमिका घ्यावी लागते. त्यावेळेला मात्र समाज त्याच्या पाठीशी असतो का हा सुद्धा एक प्रश्न आहे. आणि म्हणून लढा, आर्थिक निकषावर लढा आहे हा फार लांबचा विषय. पण आज आम्ही ओबीसी आहोत. आज जे घडतंय, जे चाललंय ते अडचणी निर्माण करणार आहे ते वाचवलं पाहिजे. ही भूमिका पहिल्यांदा समजून घ्या. एकदम जनगणना झाली पाहिजे हा भूमिका महत्वाचा. जात न्याय जनगणना झाली पाहिजे. ती जर झाली त्यासाठी किती मोठ्या प्रमाणात संघटना प्रयत्न करतायत, पदाधिकारी प्रयत्न करतायत, जे राजकीय लोकांच्या जवळ आहेत ते त्याच्या परीने त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. परंतु समस्त समुदाय आज बघा हरकती घ्यायच्या होत्या काल, त्या ठिकाणी सगळे सोयऱ्यांच्या भूमिकेवर हरकती घ्यायच्या होत्या. महाराष्ट्रातला नाभिक समाज जर आमचा 50 लाख आहे, जर त्यापैकी 25 लाख लोकांनी तरी त्या ठिकाणी हरकती घेतल्या आहेत का? तुमच्या या भूमिका मांडल्या होत्या त्यावेळेला नाही घेतल्या. मला आठवतं ज्यावेळेला मोर्चा निघाला आणि मोर्चाच्या नंतर 10 लक्ष सह्यांची मोहीम घ्यायची ही भूमिका घेतली, त्यावेळेला 1 लक्ष सुद्धा सह्या त्या ठिकाणी झाल्या नाही. 1 लक्ष लोकांनी सुद्धा आपल्या हरकती मांडल्या.
अहो आता कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा प्रत्येकाची गरज होती, प्रत्येकाची अडचण होती, व्यावसायिकांचा प्रश्न होता, फार अडचणी निर्माण झाल्या होत्या, उपासमारी आली होती, आत्महत्यांचे प्रयत्न झाले, आत्महत्या झाल्या, सगळ्यांना मदत मिळावी ही भूमिका होती. तरी सुद्धा आम्ही त्यातली नाही अशी भूमिका घेणारा एक फार मोठा वर्ग होता. आणि म्हणून मी कायम तळमळीने सांगतो, घटना घडली, प्रसंग झाला, काही झाला तर नेते कुठे गेले. अरे पण नेत्यांनी जायचं कोणाकडे? ज्यांच्या त्याच्या पाठिंब्याने उभं राहायचंय, ज्यांच्या ताकदीवर काम करायचंय, ज्यांच्यासाठी लढायचंय, ज्यांच्यासाठी मरायचंय, ती जर मागं नसतील तर लढायचं कोणाचं? आणि म्हणून त्या ठिकाणी नेत्यांना समजून घ्या, जे 2, 5, 10 लोक नेते आहेत, जे 2, 5, 10 नेतृत्व त्या ठिकाणी स्वतःच्या बुद्धीने त्या ठिकाणी करताय, त्या नेत्यांना सुद्धा तुम्ही सांभाळलं पाहिजे, त्यांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. एखाद्यावर थोडीशी राजकीय टीका झाली तर त्याला वाऱ्यावर सोडून दिलं जातं. काल परवाची घटना तीच होती. कल्याण दळेंवर टीका झाली, ते भुजबळ साहेबांवर टीका झाली, वाऱ्यावर सोडून देण्याची वेळ आली. अरे असं करण्यापेक्षा त्याला सांभाळा, त्याच्या पाठीशी उभे राहून तो आमचा आहे, त्याला कोणी धक्का लावू शकत नाही, ही भूमिका घ्या. बघा, एकीकडे उघड्यावर काम करताना राजकीय लोकांचे त्या ठिकाणी संघर्ष केला जातो, राज्यकर्त्यांशी संघर्ष केला जातो, वेळ प्रसंगी वाईटपणा घेतला जातो, आणि हे सगळं करताना ते लोक त्या नेत्यावर सुद्धा भविष्यामध्ये उलटू शकता, त्याच्यावर सुद्धा अन्याय करू शकता. ही भूमिका सुद्धा समाजाने पाहिली पाहिजे आणि जागरूकपणे भक्कमपणे समाजाने सुद्धा त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. मग नेता छोटा असो, छोट्या संघटनेचा असो, मोठ्या संघटनेचा असो, ही भूमिका सुद्धा घेतली पाहिजे. कार्यकर्त्यांकडे अपेक्षा ठेवणं हेच समाजाचं कामच आहे. त्यांनी अपेक्षा ठेवायची नाही तर कोणी ठेवायची? आणि म्हणून हा जो राबतो, हा जो काम करतो, मला आठवतं की तात्या आणि त्यांचे सहकारी ज्या वेळेला गावोगावी जायचे, ज्यावेळेला महामंडळ उभं केलं, गावोगावी जायचे, तो लोक दरवाजे सुद्धा उघडत नव्हते. दाजीकर साहेब, लोक दरवाजे तर जाऊ द्या, एखाद्याकडे दाढी असेल, कटिंग असेल ना, तर तुम्ही म्हणायचं बसा सुद्धा म्हणायचं नाही. जसं काही माझ्याकडे फार मोठी जबाबदारी आहे, त्यातून वेळ सुद्धा काढायचा नाही. परंतु ही मेहनत करणारी माणसं, त्यांच्या मागे सातत्य राहायची, 2, 5, 10 लोकांची मीटिंग घ्यायची आणि समाज एकत्र करण्यासाठी प्रयत्न करायचे. तुम्हाला काय वाटतं, कल्याण दळेंनी समाज उभा करताना हे कष्ट भोगले नसतील का? आम्ही सुरुवातीलाच म्हटलंय की प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी योग्य ते कर्तृत्व. पूर्ण माझं म्हणणं आहे का? आणि म्हणून मी सुद्धा भोगलोय, मला सुद्धा प्रचंड त्रास झाला, वरती होतो, आर्थिक संपन्न होतो, तळाला आलो, अनेक अडचणी आल्या, व्यवसायाकडे दुर्लक्ष झालं, घरादाराकडे दुर्लक्ष झालं, आणि अशा स्थितीमध्ये केवळ समाजाचं काम हाती घेतलाय, जो वसा हाती घेतलाय तो पूर्ण केला पाहिजे, त्या दिशेने गेलं पाहिजे, ही भूमिका अत्यंत महत्वाची होती. आणि म्हणून तुम्हाला आज मी कबूल करतो, बरोबर आहे, मी बरं का धनशेखर साहेब, आज तुमच्या व्यासपीठावर एक गोष्ट कबूल करतो की येत्या 8 दिवसामध्ये तुम्ही या सगळ्या प्रमुख नेत्यांना एकत्र बोलवा, प्रामाणिकपणे बोलवा. आणि महत्वाची भूमिका म्हणजे येत्या काळामध्ये तुम्ही जरी वेगवेगळी संघटना असाल तरी सुद्धा एका विचाराने काम करण्याची तुमची बांधिलकी आहे, ते काम करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. ही भूमिका जर आजच्या काळात झाली तर भविष्यामध्ये नव्या दिशा आणि नव्या भूमिका आपल्याला घेता येतील, ताठरपणे घेता येतील. गत काळामध्ये अन्याय झालाय, समाजाने मागे ठेवलंय, समाज रचना, समाज व्यवस्था या सगळ्यांनी आजपर्यंत मागे ठेवले. आम्ही अजूनही इतरांच्या बरोबर आलेलो नाही, आमची अजूनही प्रगती झाली नाही, शैक्षणिक नाही, राजकीय नाही, आर्थिक नाही. म्हणून जर सगळ्यांच्या बरोबर जायचं असेल तर हा एक प्रयत्न आपण पुन्हा, मी याच्या अगोदर 3 प्रयत्न केले, आपण एकदा पुन्हा हा प्रयत्न करू, सगळ्यांना एकत्र आणू, जुन्या जाणत्यानं एक नव्हे 2 दिवसाचं शिबिर घेऊ. 2 दिवसाच्या शिबिरामध्ये यांना पुढाकार घ्यायला सांगा, सगळ्यांना पुढाकार घ्यायला सांगा. आणि बुद्धिवादी, विचारवंत त्या ठिकाणी माझ्या मागे 1000 का 5000 लोक आहे, ते घेऊन येण्यापेक्षा मी एकमेव समाजाचा प्रतिनिधी आहे, मी या संघटनेचा एकमेव प्रतिनिधी, अशा स्वरूपात जर हे सहभागी झाले तर यांचे विचार, यांचे आचार, यांच्या भूमिका त्या एकाच व्यासपीठावर व्यक्त होतील आणि लोकांच्या लाईव्ह होऊ जाऊ द्या, लोकांना सुद्धा हे कळू द्या की वास्तव काय, भूमिका काय, यांनी काय कबूल केलं होतं, जनतेला, समाजाला काय वचन दिलं होतं, समाजाप्रती यांची काय हे आहे,
भावना आहे हे सुद्धा लोकांना कळू द्या. म्हणजे मग लोकांना कळेल की आता आपण याच्यानंतरच्या काळात काय भूमिका घ्यायच्या. आणि म्हणून आपण जे अगदी काही बरोबर. विषय मांडले, अण्णा आपण जे अण्णा काही भूमिका अगदी बरोबर, अगदी अण्णा बरोबर. हा. अण्णा कसं अण्णा आहे माहिती का अण्णा? हा, बोला बोला. एकच बोला मिनिट बोला सर. साहेब, आपण जे म्हणताय याचा ह्या जो मुलाखत शृंखला जी आहे, हे जे सध्या आपण या महिन्यातच केलेलं आहे, याचा सुद्धा शेवट हा सगळ्यांना एका मंचावर आणण्याचाच होईल. हाच प्रयत्न आणण्याचा प्रयत्नच आहे. आणि त्यात आमचं म्हणजे तुमचं योगदान हे अमूल्य राहील. अण्णा मी एक आजच मिनिट. कबूल केलं. शरद, आमचे महाराष्ट्र नाभिक साहित्य कला दर्पणचे सन्माननीय अध्यक्ष श्री शरद ढोबळेचा मेसेज तुम्ही वाचताय वरती. अण्णा, आपण आपली बाजू समर्थपणे सादर करीत आहे. समाज एकत्रीकरण करण्यात आपण पुढाकार घ्यावा. ते शक्य आहे. आपण सर्व मिळून त्यासाठी प्रयत्न करूया. आपणच ते करू शकता ढोबळे अण्णा. साहेब, मी बोलतो कसं एक आहे मिनिट. कसं आहे अण्णा, ढोबळे अण्णा एक साहेब- उदाहरण देतो. अण्णा एक उदाहरण ढोबळे देतो. साहेबांशी हा, ढोबळे बरोबर. साहेबांशी बोला बोलतो. बोला 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 बोला. ढोबळे साहेब, आपण आपल्या संस्थेच्या वतीनं खऱ्या अर्थानं समाजाची भूमिका, समाजाबाबतीत जी मतं आहेत ती व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, याबद्दल मी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की याच माध्यमातून मी आता इतक्या तुमच्या मुलाखतीमध्ये हे सांगितलं का मी यामध्ये पुढाकार घ्यायला तयार आहे. आजच त्या गोष्टीला काम, ज्या वेळेला आपल्या मुलाखतीचा शेवटचा दिवस असेल त्या दिवशी तुम्ही तारीख सांगा आणि त्या दिवशी आपण महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी मिळून सगळ्या मुख्य नेत्यांना बोलू. एक दिवस नव्हे तर 2 दिवस बोलू आणि या सगळ्यांच्या समोर हा विषय मांडून नाभिक समाज महाराष्ट्रातला बुलंद झाला पाहिजे, एक झाला पाहिजे, एका विचाराने एकत्र आले पाहिजे आणि भविष्याची रूपरेखा सुद्धा त्या बैठकीतच त्या ठिकाणी निश्चित झाली पाहिजे. अशा प्रकारची ज्यावेळेला भूमिका निश्चित होईल त्यावेळेला संपूर्ण समाजाचं लक्ष आपल्याकडे असेल आणि आमच्यापैकी जो कोणी चुकेल, आमच्यापैकी जो काही भूमिका त्या ठिकाणी भूमिका चुकवेल त्यावेळेला समाज सुद्धा त्याच्याकडे त्या परिस्थिती बघेल. कारण समाजाला खरा आरसा त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मी अजून एक गोष्ट तुमच्याकडे नमूद करतो. आज आमची महामंडळ एक आहे. मी महामंडळाचाच आहे, आजही आहे, मी सभासद आहे. मी घामही गाळला आणि रक्तही त्या ठिकाणी ते मी एक व्यक्त केलंय. मी खूप कष्ट केले. परंतु आज मला एक सांगतो, तुमच्या व्यासपीठाच्या माध्यमातून महामंडळ एक आहे. आज त्याचे 3 अध्यक्ष आहेत, हजारो त्याचे जिल्हाध्यक्ष आहेत. मला एक सांगा, त्यावेळेला ती सुद्धा भूमिका त्या बैठकीमध्ये आपल्याला विचाराधीन घेतली पाहिजे आणि त्यामध्ये सुद्धा योग्य मार्ग काढण्यासाठी मी पुढाकार घेतो, मी भूमिका घेतो. सगळ्यांना एकत्र करून माझ्या बरोबर होते सगळे. वेगवेगळ्या संघटना ज्या झाल्यात ना त्यापैकी अनेक जण माझ्या बरोबर होते. मग राजकीय लालसा असेल, वरिष्ठ नेते पण असेल, पुढाकार असेल, वेगवेगळ्या लालसेने लोक दूर निघून गेले. परंतु आता मी जे पोटतिडकीने तुमच्या समोर बोलतो का आता तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून ही संधी आलेली आहे. या सगळ्यांनी एकत्र यावं. तुम्हाला अजून एक शेखर भाऊ, तुम्हाला एक सांगतो, मी आजही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या संघटनांमध्ये जे तरुण कार्यकर्ते जे बोलतात, जे व्यक्त होतात, ज्यांना दूरदृष्टी आहे, ज्यांना चळवळीचं अंग आहे, अशा तरुणांना मी महाराष्ट्रातल्या आजही जवळ करतोय. त्यांना त्यांची संघटना सोडायला सांगत नाही, त्यांना त्यांच्या संघटनेपासून दूर या असं कधी म्हणत नाहीये. त्यांना मी जवळ करतो, त्यांच्याशी बोलतो, चांगल्या कामासाठी शुभेच्छा देतो आणि कधी काही वाटलं तर मी तुमच्या बरोबर आहे. कारण एक लक्षात ठेवा, एक विशिष्ट वयानंतर माणसं आपोआप दूर जातात, क्रियाशील राहत नाही, त्याचे शरीर त्याला साथ देत नाही. पण चळवळ थांबता कामा नये. आणि म्हणून आज मी त्या उघड्या डोळ्यांनी हे बघतोय की महाराष्ट्रामध्ये जे 20, 22, 24, 35 वर्षाचे तरुण आहेत त्यांच्याकडे मी नेते म्हणून बघतोय. पुन्हा एकदा नेता मिळाला कुणीतरी त्याच्यात मिळावा, त्यातून चांगला कार्यकर्ता मिळावा आणि माझ्या समाजाची जी चळवळ आहे ती ताकदीने पुढे घेऊन जावी, ही माझ्या मनातली तळमळ तुमच्या समोर बोलून दाखव. आणि मी तुम्हाला खूप लोक सांगतो, खूप महाराष्ट्रातले, अगदी मी तुम्हाला नावं सांगा वेगवेगळ्या जिल्ह्यातले, मी नावं सांगेल की मी प्रत्येकाशी आपुलकीने बोलतो. ह्या गटाचा आहे म्हणून तू माझ्याकडे येऊ नको, त्या गटाचा आहे तू माझ्याशी बोलू नको, असं माझ्याकडे कधी होत नाही. मी आस्थेने बोलणार आहे. कार्य खूप चांगलं केलं, काल खूप मस्त केलं, छान बोललाय तू, मत व्यक्त केलं, चांगली गोष्ट आहे. अशा साधारणपणे अनेक युवक 30, 35, 25 युवक सुद्धा तुम्हाला सांगतील, अरे ते तर मला कधी म्हणाले सुद्धा नाही तू माझ्या संघटनेत
माझ्याकडे ये. अरे माझ्याकडे घेऊन काय करू? तुझ्याकडे गुण आहेत, तुझ्याकडे शक्ती आहे, तुझ्याकडे त्यांना बुद्धी आहे. प्रोत्साहन दिलं पाहिजे. हो. मी तुझ्या मागे उभा राहतो. माझ्या मागे उभं राहण्यापेक्षा तुमच्यातले तरुण म्हणजे आपला वारसा उद्या चालला पाहिजे, आपला वारसदार पुढे आला पाहिजे, तो विचाराचा वारसदार असला पाहिजे, ध्येयाने प्रेरित झाला पाहिजे. आणि हे जे सर्व जे दुःख आहे, जे अडीअडचणी आहे, जे संकट आहे, जे काही आहे ते सोडवण्यासाठी त्याला बलनंद करण्याची क्षमता आज आमच्यामध्ये आहे. नक्कीच. आणि म्हणून नक्कीच तुमच्या मी नेता शुभेच्छा. आहे, खरंय. मी नेता म्हणण्यापेक्षा अजून बाकीच्यांनी नेते म्हणण्यापेक्षा भविष्याचा वेध आपण घेतला पाहिजे, भविष्याचं नेतृत्व आपण शोधलं पाहिजे. आमच्या भोवती फिरवण्यापेक्षा आम्ही भले आम्हाला राजकारण कर सोडा, तुम्ही म्हणा भले आम्हाला दुसऱ्या दिशेला द्या, पण तरुणांना पुढे आणून त्यांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. ही खरी भूमिका आहे. आणि आपण नक्कीच काहीतरी महाराष्ट्रातील, कायम हो. स्वरूपी उभं केलं पाहिजे, कायम स्वरूपी आमच्याकडे उभं बरोबर. राहिलं पाहिजे. आज आमच्या केस शिल्पी मंडळाची काय स्थिती आहे? नाही देऊ शकले राज्यकर्ते. का दिलं नाही? दिलं तर गाजावाजा आणि नाही दिलं तर शांत बसले. एकानी सुद्धा तुम्हाला सांगतो 100पेक्षा अधिक नाव आहे माझ्याकडे. सगळ्या गटाचे तटाचे लोक येऊन माझ्याकडनं मला नकोय म्हटलं, मी नाही घेणार. ते लोक भ्रम निर्माण करतात. गत काळात सुद्धा असा एक भ्रम निर्माण झाला होता. गत काळामध्ये जे मिळालं ना त्याची पार्श्वभूमी एकदा केव्हा तरी सांगेल मी. परंतु भ्रम निर्माण करून कार्यकर्त्यांना एकमेकापासून दूर करण्याचं काम मी स्पष्ट सांगत गेलो. अरे बाबा रे, ही खूप लोक आहेत. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी 3 पक्ष आहेत, राष्ट्रवादी कार्यकर्ते, इनविन जागा 3 आहेत. देणार कोणाला? अध्यक्ष कोणाला करणार? आणि एवढं करून सुद्धा समाजाला समजून घेणारा, राज्यकर्त्यांपुढे न झुकणारा, समाजाचे प्रश्नची सोडवणूक करू शकला अभ्यासपूर्ण नेत्याची त्या ठिकाणी गरज आहे. आणि म्हणून जो कोणी जाईल, जो अभ्यासपूर्वक काम करेल, त्याला जर अडचण येत असेल त्याच्या मागे आपण उभे राहू. आणि म्हणून मी वारंवार सांगितलं की मला ते तुमचं केस शिल्पी मंडळ नाही पाहिजे. सामाजिक काम करताना काही गोष्टी सोडायच्या असतात, पण सगळंच मला पाहिजे, सगळं मला मिळालं पाहिजे, अशा सुद्धा भूमिका अनेकांच्या आहेत. पण त्याचं कर्तृत्व नसेल, त्या ठिकाणी राज्यकर्त्यांच्या समोर ताटमानेने बोलण्याची भूमिका नसेल, तर तो समाजाचे प्रश्न सोडू शकणार नाही. तुम्हाला एक सांगतो, शेवटचा विषय सांगतो. शेजारच्या राज्यामध्ये केस शिल्पी मंडळ झाली, सगळ्या समाजांनी त्यांना डोक्यावर घेतलं. माझे स्नेही आहेत ते, माझे ओळखीचे, माझे संबंध त्यांचे आजही. आणि त्यांना डोक्यावर घेतलं. निवडणुकीसाठी वापर झाला साहेब. नंतरच्या काळात त्याला बाजूला केलं. समाजाचा कुठलाही प्रश्न सुटला नाही. आणि म्हणून इथे व्हायला नको म्हणून गेल्या सातत्याने मी प्रश्नाची मालिका त्यांच्या मागे चालू केली. माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे की असं नसेल आम्ही मागत नाही, आम्हाला केस शिल्पी मंडळ नकोय. आम्ही सांगितलं आम्ही मागितलंय श्री संत सेना महाराज आर्थिक विकास महामंडळ, ज्यातून आमचं ध्येय साध्य होणार आहे. आम्हाला आर्थिक मदतीची गरज आहे, आम्हाला आमचा स्तर उंचवायचा आहे. आणि म्हणून त्यांनी याच्यामध्ये जे काही बदल केले ते त्यावेळेस माझी एक बाईट येऊन गेली ती मागे. ज्यावेळेस दिलं तर म्हणून हुरळून जाऊ नका, अशा प्रकारची माझी मुलाखत होती. हुरळून जाऊ नका, लढण्याची तयारी ठेवा. राज्यकर्ते त्यांचा मतलब साध्य करण्याचा प्रयत्न करतील. आपल्या हिताचं होत नसेल तर आपण ताटमानेने त्या ठिकाणी बोलण्याची तयारी ठेवली पाहिजे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि म्हणून 100% तुम्ही बरोबर आहे अण्णा, तुम्ही भूमिकेने आपण काम केलं पाहिजे. बरोबर आहे. तुमचं विश्लेषण अतिशय विस्तृतपणे तुम्ही मांडलेलं आहे, उत्तम आहे. त्यागाचं उदाहरण सांगायचं म्हणजे जाणीवपूर्वक सांगतो मी तुम्हाला की ज्या वेळेस महाराष्ट्र नाभिक महामंडळ हे महाराष्ट्रात यावं, महाराष्ट्रातील संघटना आणि अनेक समाज बांधव एकत्रित एका छत्राखाली यावं, ह्याचा एक उत्तम स्वप्न आणि संदेश भारतरत्न कर्पूरीजी ठाकूर बिहारचे मुख्यमंत्री त्यावेळी होते, त्यांनी हा संदेश आपल्या महाराष्ट्राला दिला. आणि याच्यातनं ही प्रेरणा घेऊन त्यावेळेचे सभापती माननीय शंकररावजी जगताप सातारा यांनी हा व्यवस्थितरित्या त्याचा चर्चा घेतला, त्याचं भरपूर मोठं त्याच्यावरती काम केलं. हे काम करत असताना त्यांच्यातली एक त्यागाची भूमिका जाणीवपूर्वक सांगायची लोकांना माहित नाहीये. त्यांना महाराष्ट्र नाभिक महामंडळ अध्यक्षपद हे सहज मिळू शकत होतं किंवा ते स्वतः सहज घेऊ शकत होते, परंतु ते तसं न करता आपले माननीय तात्यासाहेब साळुंके यांना ते देऊ केलं. त्याच्या मागे मग एक व्यवस्थित टीम उभी केली आणि त्या पद्धतीने त्यांच्या मागे उभं राहून महामंडळाचं कामकाज सुरू केलं, बलुतेदारी बंद केली, अनेक संघटना, अनेक समाज बांधव एकत्र केले, एक छत्राखाली आणले. हा सगळा विषय छान त्यावेळेच्या राजकीय दबावामुळे, राजकीय
असलेल्या त्याच्यामध्ये सहभाग असल्यामुळे अनेक गोष्टी शक्य झाल्या, ज्या आज व्हायला पाहिजेत, शंकरराव जगतापांसारखे असे आमदार आणि असे मंत्री आपल्या समाजात तयार झाले पाहिजेत. त्या पद्धतीचा लढा उभा करायला पाहिजे. हा लढा उभा करत असताना आज ओबीसी हा विषय खूप मोठा चाललाय आणि ओबीसी हा फॅक्टर फार महत्वाचा आहे समाजासाठी. ह्या ओबीसी फॅक्टरसाठी माननीय कल्याणरावजी दळे साहेब यांनी प्रचंड मोठं महाराष्ट्रात कामकाज उभं केलेलं आहे. कल्याण दळे साहेबांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सगळीकडं या गोष्टीचा प्रचार केला. त्याचं महत्व, त्याचं दळे साहेबांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. मग जर हे आज ही व्यक्ती सगळं घरदार, ताण, भूक, पैसा, अडका, जमीनदारी जे काय असेल त्यांचं वैयक्तिक आयुष्यातलं सगळं सोडून जर हा माणूस नाभिक समाजासाठी आणि ओबीसी साठी लढा उभं करत असेल, चळवळ उभं करत असेल, तर महाराष्ट्रातील नाभिक समाजाने, सर्व संघटनेने त्यांच्या पाठीशी उभं राहिलंच पाहिजे. हा तुम्ही अतिशय उत्तम संदेश दिलेला आहे आणि हा संदेश सगळ्या संघटनेने ऐकला पाहिजे आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या सर्व अध्यक्षांनी हे ऐकलं पाहिजे आणि तुमच्यासारखी भूमिका ही या चारही लोकांनी ही ठेवली पाहिजे. तरच महाराष्ट्रातील नाभिक समाजाचं भलं होईल. नाही तर अन्यथा ते कीड, आता कीडपेक्षा मी तुम्हाला सांगतो अण्णा, मी नकारात्मक बोलतोय असं समजू नका. कॅन्सर, 3 अध्यक्ष 4 अध्यक्ष हा समाजाला कॅन्सर आहे. विरोध करणे, पाय ओढणे, कुठेतरी आपण मागच्या महिन्यात चांगला प्रयत्न करत होतो, त्याच्यामध्ये अतिशय मोठा मिठाचा खडा टाकला, सगळं माहिती आहे. आजही जर तुमची ही मानसिकता बदलत नसेल तर तुमच्यासारखे दरिद्री नाही हो सामाजिक कामातले, ह्या दरिद्री लोकांना आपण बाहेर काढलं पाहिजे. हे कधी होणार? हे व्हायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही जो प्रयत्न करताय त्या प्रयत्नाला आमच्या शुभेच्छा. त्या प्रयत्नाला तुम्ही कधीही हाक द्या. 100% आम्ही उभं राहू. पुण्यातला नाभिक समाज, पुणे जिल्ह्यातला नाभिक समाज हा 100% तुमच्या बरोबर राहील. महाराष्ट्रातील नाभिक समाज राहील, सगळा राहील. पुणे शहरामध्ये अनेक घडामोडी केल्या, अनेक अध्यक्ष उभे केले, सगळा राख रांगोळी केली, तरीही काम कुठं थांबवलं नाही. काम करत राहणे, तुम्ही दिलेला संदेश, तात्यांनी दिलेला संदेश, काम करत राहा. विरोध करणारे करत राहणारे, हाती चालत असणारे कुत्र भोकत राहणारे, ही डोळ्यासमोर तात्यांची शिकवण ठेवून आजही पुण्यात काम चालू आहे. आणि पुण्यात काम करत असताना त्याचाच एक आधार घेऊन महाराष्ट्र नाभिक साहित्य कला दर्पणच्या माध्यमातून आज दजेकर साहेब आणि त्यांच्या टीममुळे आज फार मोठी संधी मिळाली. हे बोलतं करणं गरजेचं आहे. हे बोलतं नाही केलं तर समाजाला कळणार नाही. समाज आयुष्यभर बोलत राहणार आहे, दळेंनी काय केलं, भिडवेंनी काय केलं. अरे आजही तेच, कालही तेच, उद्याही तेच राहणार असेल तर आज थांबवलं पाहिजे. आणि आज थांबवत असेल तर तुम्ही थोडस पुढाकार घेऊन, ऐका, तुम्ही पुढाकार घेऊन हा विषय अतिशय व्यवस्थितरित्या पार पाडू शकता. कारण का त्या पद्धतीचं होणं गरजेचं आहे. नाही झालं तर काय, आज समाज अक्षरशः अविकसित, सर्व क्षेत्रात अविकसित, आर्थिक क्षेत्रात अविकसित, राजकीय क्षेत्रात अविकसित, व्यावसायिक क्षेत्रात अविकसित. कुठं सांगू नका, कुठली क्षेत्र राहिली? अरे आपणच एकत्र नाही तर आपण त्या जे कोण पुढे येणारे आहेत त्यांना कधी आपण नेतृत्वाची संधी देणार आहात? म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ऐक्य झालंच पाहिजे. ऐक्य हे सगळेच बोलतात, पण ऐक्यासाठी पुढं काय येत नाही, माग का काड्या घालतात? आणि जर बिडवे साहेब हे काड्या घालणारी लोकांची नावं तुम्ही जाहीर करा, हे तुमच्या धाडस आहे का नाही आहे हे समाजाला माहिती आहे. स्पष्ट ह्यांना समोर आणा, तरच ही कीड थांबेल, तरच हा कॅन्सर बरा होईल. अन्यथा हा कॅन्सर बरा होणार नाही. डॉक्टरची भूमिका तुम्ही घ्या, औषध निर्माण करा, एवढं सांगणं आहे. अशा पद्धतीने तुम्ही अतिशय सुंदर आणि व्यापक विचाराची मांडणी केली. फार मोठी पोटली आज समाजासमोर ठेवली. मोठे विचार, अतिशय मनमोहक विचार. खूप लोकांकडून तुमच्या बाबतीत नकारात्मक ऐकलंय. अरे त्या अण्णा असे, ते भिडवे असे, ते दळेंनी असं केलं, ह्यांनी असं केलं, वाट लावली, हे केलं, ते केलं. अरे काय वाट लावली? जर वाट लावली असेल तर काय लावली? जर चांगलं केलं असेल तर काय चांगलं केलं असेल? हे समोर आणण्याचं काम महाराष्ट्र नाभिक साहित्य कला दर्पण संघाचं व्यासपीठ आज समर्थपणे महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. आणि या व्यासपीठावरून निर्भीड आणि निष्पक्ष विचार मांडण्यासाठी सर्वांना संधी दिली जाईल. आणि अशा पद्धतीने सर्वांनी आपली मतं मांडली पाहिजेत. अशी कुजट आणि नकारात्मक अजिबात विचार मांडतात आपण. जे असेल ते मन मोकळेपणाने. जर तुम्ही खरंच सच्चे कार्यकर्ते असाल, तुम्ही खरंच नेतृत्व करण्याची तुमची ताकद आणि कला असेल, गुण असतील,
तर आज तुम्ही ज्या पद्धतीने विचार मांडले, तसेच संघाच्या वतीने जे कोण आज उद्या आपण बोलवणार आहोत या व्यासपीठावर, त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीने निर्भीड विचार मांडले पाहिजे. जर नाही मांडलं, तर आल्या आल्या ह्याच्यावरती काय म्हणतात ना, पाणी पडलं, असं नको व्हायला. तर तुम्ही छान विचार मांडले. त्याबद्दल महाराष्ट्र नाभिक साहित्य कला दर्पणच्या वतीने आणि उभ्या महाराष्ट्रातील नाभिक समाजाच्या वतीने, सर्व संघटनेच्या वतीने, सर्व अलीकडच्या पलीकडचे, अलीकडच्या गटातले पलीकडच्या गटातले विरोधक, समर्थक सगळ्यांच्या वतीने तुमचे आभार मानतो. आणि या व्यासपीठातनं एक उत्तम तुम्हाला संधी मिळाली. त्या संधीचं तुम्ही नक्कीच सोनं केलं आणि महाराष्ट्रातील नाभिक समाजाने नक्कीच ह्या गोष्टीचा एक चांगला विचार करून, एक चांगलं ध्येय घेऊन आज तुमच्या दोघांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. अजून कोण येत असेल जर त्यांच्याही बरोबर राहिलं पाहिजे, एवढंच सांगतो. धजेकर साहेब, अजून एक तुम्हाला शेवट एक सेकंद. बर, ठीक आहे. सगळ्यात प्रथम महाराष्ट्र नाभिक साहित्य कला दर्पण संघाने जी काही विचार व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उभं करून दिलं, त्यावेळेला त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि अजून एक महत्वाची गोष्ट अशी सांगतो की ज्या वेळेला याचा समारोप होईल, त्यावेळेला तुम्ही सांगा आवर्जून, आपण सगळे मिळून या सगळ्यांना एकत्र बोलू, त्यांच्या समोर आपली भूमिका ठेवू आणि ज्याला ज्याला ती भूमिका घेऊन पुढे निघायचं तो आपल्या बरोबर येईल, ज्याला ती भूमिका घेऊन निघायचं तो थांबून घेईल. आपण नाराज होणार नाही, पण आपण नाराज होणाऱ्यापैकी नाही. आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की साहेब, गेल्या 40 वर्षामध्ये जे सामाजिक काम केलं, ज्या घटनाक्रम आलाय, अनेक प्रसंग आले, अनेक विषय आले, तात्यांच्या आठवणी असतील, शंकरराव जगतापांच्या आठवणी असतील, काही चुकीच्या असतील, काही चांगल्या असतील, अनेक कार्यकर्ते आले, अनेक टीका झाल्या, अनेक प्रसंग आले. त्याला अनुसरून एक 40 वर्षाच्या सगळ्या मागोवा घेणारं एक पुस्तक त्या ठिकाणी मी निर्माण करतोय. त्याचा संग्रह माझ्याकडे तयार झालाय. अनेक गोष्टी आहेत, किमान आपण असू नसू, छान, अभिनंदन. आपण असू नसू, परंतु समाजाचं काम हे लोकांसमोर असलं पाहिजे, आहे तसं असलं पाहिजे, ही भूमिका त्या पुस्तकामध्ये असणार आहे. आणि म्हणून या जुन्या जाणत्यांच्या सगळ्या आठवणी, या जुन्या जाणव्यांच्या आठवणी, या सगळ्यांचा गौरव व्हावा, या सगळ्यांचा सन्मान व्हावा, म्हणून एक नव्हे दोन गौरव समारंभ एक नाशिकला केला, एक पुण्याला सुद्धा केला. आणि त्या माध्यमातून या सगळ्यांनी केलेल्या कार्याचं कौतुक कोणीतरी करावं. या सगळ्यांनी खूप कार्यकर्ते राबले, खूप लोकांनी कष्ट केले, खूप लोकांनी मेहनत केली. या सगळ्यांचं पाठीवर कोणीतरी शाबासकीची हात द्यावी, म्हणून 2 गौरव समारंभ त्या ठिकाणी मी माझ्या माध्यमातून या सगळ्यांच्या सहकार्याने केले. तुम्हाला समज हेतू हाच होता की या सगळ्यांचा सन्मान झाला पाहिजे. अहोरात्र काम करतात, काही जुने माणसं होती, काही नवीन माणसं होती, काहींचा मरणोत्तर केला. आणि म्हणून त्यातून उतराई होता आलं का, होता येतं का, कारण यांचं कार्य समाजासमोर आहे. आणि म्हणून ती सुद्धा भूमिका त्या काळामध्ये आपण पार पाडण्याचा प्रयत्न केला. अजूनही माझ्याकडे दोन एक विदर्भात मी कार्यक्रम करणार आहे आणि एक मुंबईत सुद्धा कार्यक्रम करणार आहे. हेतू कुणी राहायला नको. आणि म्हणून आम्ही शेखरजी होते 1-2 नाही 145 लोकांचा सन्मान सोहळा आम्ही केला. माणसं येत होती, कार्यकर्ते येत होते, माणसं कोणाचा करू, प्रत्येकाचं कार्य भव्य दिव्य होतं. आणि म्हणून या सगळ्यांचा गौरव एका ठिकाणी केला आणि ते सुद्धा 3,000 ते 4,000 लोकांच्या उपस्थितीने पुण्यामध्ये केला. असाच एक कार्यक्रम मी नाशिक केला. आणि म्हणून कामाने आपण एकत्र आलं पाहिजे. वेळेची कमतरता असल्यामुळे मर्यादा. एकच मिनिट मी बोलतो. अण्णा, अत्यंत चांगलं, आजची मुलाखत खूप छान झाली. जगताप साहेब सारखं निर्भीड आणि बोलणारे व्यक्तिमत्व आज तुमचे, आणि दोन्ही व्यक्तिमत्व तोडीस तोड असलेलं आज जे आपण बोललात ते अत्यंत म्हणजे मार्मिक आणि सगळ्या लोकांचं, मला वाटते बहुतेकांचं हे समाधान झालं असेल किंवा मनातला समाधान. आणि अत्यंत ज्वलंत प्रश्न तुम्ही त्यांच्या मनात निर्माण सुद्धा केलेले आहे की नाही, असंही होऊ शकते. अण्णा, एक गोष्ट सांगू शकतो, महाराष्ट्र नाभिक साहित्य कला दर्पणचे आज कमीत कमी म्हणजे 500 लोकांच्या वरती असे लोक याच्याशी संबंधित आहे की जे लोक प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं एक दिग्गज ज्याला म्हटलं जाते, नामवंत, जसं काही विद्यापीठाचे, कर्नाटका विद्यापीठाचे चटपल्ली म्हणून आहे,
त्याच्यानंतर हो. प्रकाश नागपूरकर सारखे आस्था ग्रुपचे आमचे सगळे म्हणजे सन्माननीय आहे, असे मोठे मोठे व्यक्तिमत्व सगळे आमच्या सोबत जुळलेले आहे आणि ते सगळे निष्पक्ष आहे. मी म्हणतो निष्पक्ष आहे, निर्भीड आहे. चंद्रशेखर जगताप, दत्तात्रय मोरे, कांगडे, त्याच्यानंतर जाधव, हे सगळे लोक जमा झालेले आहे. पत्रकार आमच्याजवळ जवळपास 70 ते 80 पत्रकार लोक आमच्या संबंधित आहे. हे सगळे लोकांचं बांधताना तुमचाच हा जो आहे, हाच आम्ही संकल्प घेऊन चाललेलो आहे की याच्यातून निश्चितच काहीतरी चांगलं निर्माण होईल आणि हीच आशा करू. आज ही आपण जी मुलाखत दिली त्याबद्दल श्री चंद्रशेखर जगताप यांनी मी समारोपाचं 2 शब्द बोलायला सांगतो. नक्कीच अण्णासाहेब, खूप खूप धन्यवाद, खूप खूप तुमचे आभार. महाराष्ट्राला पडलेले प्रश्न, महाराष्ट्राला पडलेल्या अनेक मनातल्या खंत हे महाराष्ट्रातल्या समाजाने बोलून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं कुठेही वैयक्तिक अथवा कुठल्याही संघटनेला समोर ठेवून हे कुठेही हा मुलाखत घेतली गेलेली नाही. ही संपूर्ण सामाजिक सार्वजनिक पद्धतीने घेण्यात आलेली आहे. मला अपेक्षित त्यामुळं होतं हे सगळं. धन्यवाद त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही तुम्ही मुलाखत पार पाडली. निर्भीडपणे तुम्ही विचार मांडले, परखडपणे तुम्ही आपलं मतं मांडली, विचार मांडल्या, सूचना मांडल्या. त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र नाभिक कला दर्पण संघाच्या व्यासपीठाच्या सामाजिक विचार पुष्प 3 वतीने आपले पुन्हा आभार. धन्यवाद. धन्यवाद.